सदस्य उपस्थित राहत नाही, त्यांना आपली आजच्या चर्चेची रेकॉर्डिंग त्यांना कामी पडेल. बघा, मी स्क्रीन शेअर करत असताना स्क्रीन ही आपल्यासाठी एक दिशादर्शक आपल्या चर्चेला असावी, याकरिता ही स्क्रीन आहे. याकरिता ही स्क्रीन आहे. परंतु आपल्याला चर्चा थांबवायची आहे का? नाही. नाही. आपलं ओपिनियन या ठिकाणी सर्वांनाच द्यायचं आहे. चालेल? हो सर. येस येस. चला मग बघा, या स्लाइड्सवर शेवटच्या 3 ओळीमध्ये काही माहिती दिलेली आहे. त्याला आपण समजून घेऊया. सध्याच्या काळात सर्वात मोठा उदयाला आलेला उद्योग म्हणून ट्रेनिंग इंडस्ट्रीला पाहिले जाते. सध्याच्या काळात सर्वात मोठा उद्योग म्हणून या ट्रेनिंग इंडस्ट्रीला पाहिलं जातं. कमी वेळात जास्त टर्नओव्हर करणारा व्यवसाय म्हणून जगामध्ये ट्रेनिंग इंडस्ट्रीला ओळखलं सुद्धा जातं. काय वाटतं याच्यावर चर्चा करताना? अगदी बरोबर आहे सर. हो सर, बरोबर आहे. बरोबर आहे सर, बरोबर आहे. येस, हे बरोबर आहे. मग आपण कुठे आहोत? आपण खूप मागे आहोत सध्या त्या तुलनेमध्ये. येस येस. आपण आता एंट्री मारलो आहोत त्यामध्ये. येस येस येस. नमस्कार पाटील सर, कशा आहात? सर बस एकदम बेस्ट. तुमच्या पाठीमागे आपल्या कार्यशाळेमध्ये तुमची चर्चा असते. आठवण काढतो आम्ही. हा, Yes. छान. असंच लीड करा, असंच करिअरला पुढे घेऊन जावा आणि असंच हसत राहा. येस येस येस. बघा, मग ट्रेनिंग इंडस्ट्री हा सर्वात मोठा व्यवहार करणारा, म्हणजे टर्नओव्हर करणारा हा व्यवसाय जर आहे, तर आपण सुद्धा याला एक बिझनेस म्हणून बघायला हवं की नको? बघायला हो Yes. सर. आपण सुद्धा याच्यामध्ये आपण करिअर म्हणून बघायला हवं की नको? हो सर. 100% सर. मग बघायला कुठेतरी पाहिजे. आपण त्या दृष्टीने बघतच नाही, म्हणून आपण त्या व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये नाही, असं वाटतं का? हो सर. हो. हो सर. स्वतःला प्रश्न विचारून बघूया. मला जर एखादा बिझनेस ओपन करायचा असेल तर मी किती अभ्यास करतो? मला भांडवल किती लागेल, कोणत्या क्षेत्रामध्ये मी बिझनेस तयार करावा, मग माझं शॉप कसं असावं, त्याचा रेंट कसा असावा, तिथं कस्टमर कितीतरी गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो की नाही? हो सर. हो सर. परंतु मला याच्यामध्ये करिअरच करायचंय, ऍज अ ट्रेनर, कोच, काउन्सलर किंवा स्पीकर म्हणून करिअर करायचंय, हा दृष्टिकोन आपण आपल्यामध्ये तयारच नाही केला तर करिअर निर्माण होईल का? नाही. नाही होणार. मग सर्वात पहिल्यांदा तर आपण या इंडस्ट्रीमध्ये एक रेस का घोडा बनायला हवं की नको? हा सर. Yes, sir. हो मग सर. आपण स्वतःला त्या दृष्टीने मानतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे. नाही. कारण आपण कधी अशा गोष्टी आपण करू हा विश्वास किंवा हा विचार आपल्यामध्ये तयारच करत नाही. बरोबर? बरोबर. हो बहुतांश सर. बहुतांश काउन्सलर किंवा स्पीकर किंवा कोच, ट्रेनर काही दिवस प्रयत्न करतात आणि सक्सेस नाही मिळालं की सोडून देतात, स्किप करतात. मग कसं सक्सेस मिळणार? बरोबर की चूक? Yes, sir. बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे सर. मला जोपर्यंत तुम्ही ओळखत नव्हते तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाले का? नाही. नाही ना. मग माझी ओळख निर्माण करण्याकरिता मला वेळ द्यावा लागला ना. हो मला सर. कुठे ना कुठे माझी ओळख निर्माण करावी लागली, तेव्हा प्रत्येक बॅचेसला ऍडमिशन होतात आणि प्रत्येक बॅचेस माझ्या पुढे पुढे रन होतात. हे मला जे सक्सेस मिळालं हे एकदम मिळालं असेल का? नाही सर. नाही सर. नक्कीच तुम्हाला पण नाही. एकदम सक्सेस मिळेल का? नाही सर. नाही. मिळणार नाही. थोडा वेळ द्यावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल, काम करावं लागेल, कसं करायचं, काय करायचं याच्यावर आपण खूप बारकाईने चर्चा करूया. पण पहिल्यांदा हा तरी विचार करूया की नाही मला याच्यातून करिअर करायचा. हा विचार केला तर सर्व पुढे गोष्टी येतील. Yes. विचारच नाही केला तर या गोष्टी पुढे येतील का? नाही. नाही येणार. बघा, स्वतःला प्रश्न विचारा की आपण ऍज अ ट्रेनर म्हणून, ऍज अ स्पीकर म्हणून, ऍज अ काउन्सलर म्हणून या रेसमध्ये उतरायला तयार आहोत का? हो. हो बरोबर. सर. हो सर. तयार आहोत सर. येस येस येस. मग आता नेमकं पुढे कसं जायचं यावर आपण थोडी थोडी हळूहळू चर्चा करत करत पुढे जाऊया. चला पुढच्या स्लाइड्स कडे जातोय. आता बघा, बिझनेस कोणताही सुरू करायचं म्हटलं तर आपल्याला काय काय लागतं ते या स्लाइड्स वर दिसतंय. लोकेशन. कोणताही बिझनेस जर सुरू करायचा असेल तर आपल्याला काय काय लागतं दिसतंय याच्यात?
हो. हो सर. येस सर. बघा बघा, लाखोच्या घरात भांडवल लागते का? हो. कोणता तरी बिझनेस विदाऊट भांडवल तयार होऊ शकतो का? नाही नाही नाही. नाही. नाही सर. मग कोणताही बिझनेस ओपन जर करायचा असेल तर लाखोच्या घरात भांडवल लागतच. लागतो. येस. येस. योग्य लोकेशन असलेल्या ठिकाणी शॉप लागते का? हो सर. नाही. हो हो कोणताही हा, बिझनेस जर बिझनेसला आपल्याला लागतं. सक्सेस करायचा हो असेल, सर लागतो. आपला लागतं. लोकेशन आपण चूज करतो. कुठेही बिझनेस चालू करून जमतं का? नाही सर. नाही. मग नाही. जितकं चांगलं लोकेशन असेल तितका रेंट सुद्धा जास्त जास्त. प्रमाणात आपल्याला द्यावा लागतो. बरोबर? बरोबर आहे सर. येस. कोणताही बिझनेस सुरू केल्यानंतर पहिले 6 महिने, 1 वर्ष बिझनेसला ग्रीप घ्यायला लागतं. त्यामुळे पहिल्यांदा त्या रेंटची, त्या 6 महिन्याची, 1 वर्षाच्या खर्चाची तरतूद सुद्धा आपल्याला या ठिकाणी करावी करावी लागते. लागते. राईट आहे राईट आहे. येस येस येस. पूर्ण वेळ त्या शॉपमध्ये, दुकानामध्ये आपल्याला बसून सुद्धा राहावं लागतो. हो लागतंच. सर. येस. बरोबर. बसावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला तो बरोबर. बिझनेस करत आम्ही पुढे जाऊ शकत नाही. बिझनेस सुरू करताना खूप मोठी रिस्क घ्यावी लागते का? हो रिस्क सर. लागते सर. हो. हो सर. येस येस. बघा, वरच्या 5 मुद्द्याचा विचार केला तर किती मोठी रिस्क आहे येस. की नाही रिस्क? हो हो भरपूर. सर. हो सर. लाखोच्या घरात भांडवल लागतं. योग्य ठिकाणी शॉप पाहिजे असतं. शॉपला आपल्याला डिपॉझिट, त्याचा रेंट, त्यानंतर बिझनेस चालेल नाही चालेल. मग सुरुवातीच्या 5-6 महिन्याची रेंटची व्यवस्था कशी करायची? आपण पूर्ण वेळ त्यात अडकून राहू मग आपल्या कुटुंबाची आपली व्यवस्था कशी करायची? अगदी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्यामुळे आपण दुकानामध्ये खूप तन मन धनाने राहतो. खूप चांगला बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढं सर्व करून सुद्धा बिझनेस शक्यतेवर आधारित असतो. बरोबर? बिझनेस शक्यतेवर आधारित असतो. म्हणजे सक्सेस होईल की नाही होईल ते सांगता येतं का? नाही. नाही. नाही सांगता येत. बघा, पण खालचा पॅराग्राफ आता आपण वाचूया. परंतु ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये भांडवल जास्त लागत नाही. बरोबर. मी माझ्या जर मी जर माझ्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा जर विचार केला, लॅपटॉप, वायफाय आणि झूमचं एक वर्षाचं ते एक 8-9 हजार रुपयाचं पॅकेज, याच्यापेक्षा माझा खर्च कोणता आहे? हम्म. खर्चच नाही आहे ना. म्हणजे माझा वार्षिक खर्च 15,000पेक्षा जास्त नाही. ते नाही. पण घरातल्या वायफायवर सर्वच गोष्टी आपल्या चालतात. किंवा आपण आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये वायफाय घेतोच. त्याचा खर्च जर कमी केला तर माझं 7,000चं जे झूमचं पॅकेज आहे त्याच्यापेक्षा वेगळा खर्च कोणताच. नाही. म्हणजे माझा वर्षाचा खर्च किती? 15,000. जास्तीत जास्त 10,000. 10,000पेक्षा 1 रुपया सुद्धा. जास्त. दुसरी गोष्ट, आपल्याला शॉप ओपन करण्याची गरज आहे का? नाही. नाही. म्हणजे मी पुण्यातला एकमेव असा काउन्सिलर असेल की सर्व जास्त क्लायंट माझ्याकडे आहेत आणि माझंच ऑफिस नाही. सर्व काम कशावर चालतं? ऑनलाईन. ऑनलाईन जॉबवर चालतं. समोरच्या व्यक्तींनाही रेकॉर्डिंग भेटते त्यामुळे त्यांनाही चांगलं वाटतं आणि मलाही येण्या जाण्याचा वेळ जात नाही. समोरासमोर आल्यावर खूप गप्पा गोष्टी होतात, तिथे वेळ खूप जातो. त्यामुळे मला ते काम परवडत नाही. त्यामुळे मी घरात बसून, लॅपटॉपवर बसून कितीतरी माझ्या माझ्या काउन्सिलिंग वैयक्तिक लेवलवर पूर्ण करतो. यासोबतच पूर्ण वेळ काम करण्याची गरज लागत नाही. फॉर एक्झाम्पल, मीच फक्त रात्री 8:30 ते 10 काम करतो आणि तुम्हाला माहिती आहे आपलं अर्निंग किती आहे ते. किंवा शनिवार रविवार मी काउन्सिलिंग मध्ये काम करतो, एका एका दिवशी मी किती अर्निंग करतो हे पण तुम्हाला सर्वांना माहिती. वेगळं सांगण्याची गरज आहे का? मला माहिती नाही. येस येस. मग या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी रिस्क अजिबातच नसते. कसलीच रिस्क नाहीये याच्यामध्ये, आहे का? नाही. यशस्वी होण्याची शक्यता 100% इतकी असते. परंतु आपण यश मिळवण्याच्या अगोदर थकून जातो आणि त्या स्पर्धेमध्ये टिकतच नाही. असं होतंय का? असं होतंय का? सर. हो सर. मग बरोबर आहे. ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये इतक्या चांगल्या शक्यता असताना सुद्धा, ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये इतक्या चांगल्या शक्यता असताना सुद्धा आपण तयार का होत नाही? स्वतःला प्रश्न विचारून बघा.
असा कोणता बिझनेस आहे की एवढ्या इझिली आपल्याला अवेलेबल होऊ शकतो? अगदी दिवसातून 2 तास काम करून सुद्धा आपल्या म्हणजे पेमेंटपेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणी उत्पन्नाची शक्यता आपण निर्माण करू शकतो. असा कोणता बिझनेस आहे? आहे का कोणता? नाही नाही सर, कोणताच नाही. नाही. तरी सुद्धा आपण या बिझनेसच्या रेस मध्ये का उतरत नाही? स्वतःला प्रश्न विचारून बघा. पटतंय? हो सर, पटतंय. बरोबर आहे. बघा, हा बिझनेस दिसत नाही म्हणून या बिझनेसच्या रेस मध्ये आपण नाही येत का? हा अंडरलाईन केलेलं एक स्टेटमेंट आहे, त्याला वाचूया आणि स्वतःला आपण पडताळून पाहूया. काय दिसतं शेवटचं वाक्य? बिझनेस दिसत नाही. म्हणजे जो आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचा किंवा ट्रेनिंग इंडस्ट्रीतला बिझनेस हा कुठे आपल्याला जास्त दाखवता येत नाही किंवा दाखवण्याची गरज पडत नाही. बरोबर. हो परंतु सर. हा बिझनेस किती सोपा आहे आणि किती मोठा अर्निंग करून देणारा आहे याचा कधी आपण विचार केला का? नाही. नाही. नाही केलं. मी माझं मोठेपण सांगत नाही, कारण मला माहिती आहे की मोठ्या गोष्टी बोलायला अजिबात आवडत नाहीत. आपली प्रत्येक बॅच 50ची असतेच. किमान 50 ऍडमिशन असतात. हो सर. येस. बरोबर. एकाच वेळेस आपण मल्टिपल बॅचेसवर काम करतो. वैयक्तिक काउन्सिलिंग सुरूच असतात. हं? मग एक बॅच 50ची 5,000 जरी आपण म्हटलं तर महिन्याचे 15 दिवसाची, आता डीएमआयटीची बॅच घेतली तर आपली 15 दिवसाची आहे. 5,000 घेतो, 50 ऍडमिशन होतात. किती महिने 15 दिवसाचं उत्पन्न किती झालं? 2.5 लाख रुपये. बरोबर. 20 लाख रुपये. मग बेसिक बॅच चालूच असते, ऍडव्हान्स चालूच असते, किंवा आपल्या इतर बॅचेस चालू असतात, पर्सनल काउन्सिलिंग चालू असतं. किती उत्पन्न मिळतं पण दिसतंय का? मी तर फक्त 1.5 नाही. तास काम करतो, रात्रीचाच करतो, माझा जॉब सांभाळून करतो. पण हा बिझनेस आपल्याला आपल्या पेमेंट पेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्पन्न देऊ शकतो. याचं माझं उदाहरण तुमच्या समोर आहे की नाही? येस सर, येस. हो सर. बरं, या ठिकाणी स्पर्धा कोणाचीच कोणासोबत नाही, कारण आपला परिसर पूर्णपणे वेगळा असतो. आपल्या परिसरातच आपला क्लायंट असतो, आपल्या परिसरातच आपल्यासोबत जुळणारे लोक असतात, आपल्याला ओळखणारी लोक असतात, तेच आपल्यासोबत जुळतात. म्हणजे स्पर्धक आपण एकमेकाचे आहोत का? नाही. नाही. मग तरी सुद्धा आपण इतका सुंदर बिझनेस असताना या बिझनेस म्हणून या बिझनेसकडे का पाहत नाही? कुठे आपण कमी पडतो? विचार करावा लागेल. हो सर. विचार करावा लागेल. आता मला आपण 4-4 वर्षापासून ओळखताय. मी 199 पासून सुरू केली ती. अगदी 199 रुपयामध्ये मी 10 दिवसाचा वर्कशॉप घेत होतो सुरुवातीला कोविडमध्ये. त्यानंतर 100 ऍडमिशन होत होते, मी लगेच 5,000 नेला आणि माझी प्रत्येक बॅच 4 लाख 5 लाख अशा चालायच्या. आपण सर्वांनी अनुभवलं. आताही तेच होतं. म्हणजे हो आपण सर. कधी रिटर्न आलो का? बिझनेस तर डेव्हलपच होत गेला ना. एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसरे अनेक ऑप्शन आपल्या समोर आले, बिझनेस डेव्हलप होत गेला. मग हा बिझनेस करण्याची आपली मानसिकता आहे का? हो सर. मी या ठिकाणी बिझनेस हा वर्ड जाणीवपूर्वक तुमच्या समोर मांडतोय. प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे की नाही? हो सर. हो सर. कोणाला पैसा नकोय? प्रत्येकाला हवा आहे. मग विचार करा, प्रत्येकाला पैसा हवा असतो, पण आपण एवढ्या चांगल्या अगदी घरात बसून 2 तास काम करून खूप चांगला आपण बिझनेस क्रिएट करू शकतो, ही कन्सेप्टवर आपण का स्थिर राहू शकत नाही? का सातत्य ठेवू शकत नाही? का त्यावर काम करू शकत नाही? स्वतःला प्रश्न विचारून बघूया. बरोबर. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये कधी बघितलंच नाही सर, त्याचा येस, मूळ. येस, येस, येस. बरोबर मग आहे. आपण सुद्धा प्रत्येक जिल्ह्यावर तालुक्यावर आपली टीम तयार करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्यासाठी प्रत्येक रविवारी एक विषय घेऊन त्यात एक्सपर्टी त्यांना कशी देता येईल हा प्रयत्न करतोय. कशासाठी? कशासाठी? प्रत्येकाने बिझनेस. बरोबर, बरोबर. मग याची सुरुवात आपल्याला आपल्या अगोदर दृष्टिकोन चेंज करण्यापासून सुरुवात करावी लागेल का? हो हो सर, सर. माइंडसेट तयार आपण करावं लागेल. आपण कधी याच्याकडे ऍज अ बिझनेस म्हणून पाहतच नाही, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत का? बरोबर. बघा विचार करून. हो.
मग आता तरी वेगळा विचार काही करताय की नाही? हो सर. येस, येस, येस. जर वेगळा विचार केला तर आपण वेगळे प्रयत्न करू शकतो आणि वेगळ्या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आपण आपल्यासाठी ओपन करू शकतो. बघा, मी आणि धुमाळ सर 2018 मध्ये एका लोणावळ्याच्या इव्हेंटला गेलो होतो. धुमाळ सर आहेत का? हो आहे सर. हा, नमस्कार सर. नमस्कार सर. आठवते? सर तुम्ही आता एक स्टेटमेंट केलं हा. की तुम्ही 199 पासून सुरुवात केली, तर 199 नाहीये, तर मी तुमच्याशी 99 रुपयाशी जोडला गेलो होतो. 99 रुपयाचं केलं होतं पहिला थँक्यू. कोर्स. मी विसरलो, मी कामाच्या व्यापामध्ये विसरलो. तर तुम्हाला तुमचं वाक्य आठवतंय का की आपल्याला लोणावळ्यामध्ये माझा खूप चांगला विषय होता, परंतु त्यांनी देताना वेळ अगदी 10 मिनिट, पुन्हा वेळेवर त्यांनी 15 यस, मिनिट वेळ वाढवून दिला, 25 मिनिटाचा दिला. पुन्हा काही बरोबर. पत्रकारांना प्रश्न विचारायचे होते म्हणून पुन्हा 15 मिनिटाचा वेळ वाढवून दिला. हो म्हणजे आपल्यासाठी प्लॅटफॉर्म फक्त 10 मिनिटाचाच अवेलेबल होता, परंतु मी त्यावेळेस तिथं 40 मिनिटापर्यंत तो प्लॅटफॉर्मचा वापर केला. त्यावेळेस धुमाळ सरांचं एक स्टेटमेंट होतं, सर हा प्लॅटफॉर्म तुमचा नाही. करेक्ट सर. तुमच्याकडे एवढं मोठं नॉलेज, एवढं मोठं कौशल्य आहे की तुम्ही इथं तुमची एनर्जी वेस्ट करू नका. तुम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभा राहा, तुम्ही वेगळा प्लॅटफॉर्म तयार करा. आणि त्याच्यावरच नक्कीच सर. आधारित मी आज किती मोठा प्लॅटफॉर्म आपला उभा केला. आज महाराष्ट्राचा एकही असा जिल्हा किंवा तालुका नाही की तिथं आपला टीम मेंबर नाही. किती मोठा प्लॅटफॉर्म आपला मागच्या 3 वर्षात उभा राहिला. बरोबर. मी जर Yes. 3 वर्षापूर्वी सुरुवात केली नसती तर अजून तिथेच राहिला असतो विचार करा, त्याच जागी. विचार करा. आणि अनेक कदाचित वैशिष्ट्य माझ्याकडे असलेलं नॉलेज मी विसरून गेलो असतो. डेव्हलप करायचं तर खूप दूर. बरोबर पाटील सर? तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने टीम तयार केला, मला तुमचा खूप आनंद वाटतो. तुम्ही येस, ऑर्गॅनिक येस. लेवलमधून तुम्ही टीम तयार केला, म्हणजे हे जोक नाही आहे. म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने एवढी टीम हँडल करायचं म्हणजे नाही, जबरदस्त. बरोबर, 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 बरोबर. मग विचार करूया की एवढा मोठा माझ्याकडे एक बिझनेस साठी एक बिझनेसमॅन म्हणून जर संधी असेल, खूप मोठं प्रॉफिट आपल्याला याच्यातून मिळू शकत असेल, तर मी माझा व्ह्यू बदलायला हवा की नको? बरोबर आहे. Yes, sir. बदलायला पाहिजे सर. आजचा वर्कशॉप घेण्याच्या मागचं कारण काय आहे की माझे काही टीम मेंबर आहेत मागच्या 6 महिन्यापासून 1 तारीख जवळ आली की मला 4-5 हजार रुपये उसने मागतायत. ते कुठेतरी जॉबला आहेत, त्यांना पगार कोणाला 22,000 आहे, कोणाला 24,000 आहे, फॅमिली झालेली, 2-2 मुलं मोठी झालेली आहेत, परंतु त्यांचं कुटुंब मात्र व्यवस्थित चालत नाहीये. काही आपले काउन्सिलर तर असे आहेत की वेगवेगळ्या एनजीओ मध्ये, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि नाईटला पेट्रोल पंपावर काम करतात, तरी सुद्धा घर चालत नाहीये. किती बिकट परिस्थिती आहे, किती बिकट परिस्थिती आहे. म्हणजे एम ए सायकोलॉजी मध्ये एज्युकेशन घ्यायचं, एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून किंवा एक व्यावसायिक सायकोलॉजिस्ट म्हणून आपण मार्केटमध्ये उतरायचं आणि त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती, 15-16 हजाराची. कितपत योग्य आहे? रुपाली मॅडम, माझं काय चुकतंय का? नाही सर, बरोबर. फॅक्ट आहे की नाही? फॅक्ट आहे सर. हो सर, येतोय ना. फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. आपले टीम मेंबर इतके कर्जामध्ये अडकलेले आहेत की याचं कर्ज त्याचं कर्ज, सर कसं घर चालवावं कळत नाही. जर सायकोलॉजिस्ट असा टेन्शन मध्ये जात असेल, सायकोलॉजिस्ट आपला संसार कसा चालवावा या स्ट्रेस मध्ये जीवन जगत असेल, तर तो इतरांना काय बाहेर काढणार? बरोबर की चूक? करायचं. मग आता बरोबर आहे सर. या स्लाइड्सला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एकीकडे ट्रेनिंग इंडस्ट्रीला जगामध्ये कमी वेळात खूप मोठं यश देणारा, आर्थिक उलाढाल करणारा व्यवसाय म्हणून पाहिलं जातं, परंतु आपल्या महाराष्ट्रात चित्र मात्र वेगळंच दिसतंय. वाटतंय का? हो सर. चित्र वेगळं दिसतंय. हम्म. म्हणजे कुठेतरी कुठेतरी जो एज्युकेशन घेतो तो जॉब साठी एज्युकेशन घेतोय, बिझनेस साठी नाही.
बरोबर आहे की चूक? बरोबर आहे बरोबर सर. आहे सर. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता जॉब. आता माझे काही अमरावतीवरून, काही नागपूरहून, काही काउन्सलर आता पुण्यामध्ये येत आहेत. त्यांचे ट्रेनिंग आहेत. वेगवेगळ्या ते एनजीओ मध्ये काम करतात. 4-5 एनजीओचं एकत्र ट्रेनिंग आहे. पगार त्यांना किती आहे? 18,000, कोणाला 20,000, कोणाला 22,000. त्यांची मुलं 8-8, 10-10 वर्षी झाले. खरंच 18-20 हजारात आता घर चालू शकतं का? नाही नाही. सर. नाही. बिलकुल नाही सर. येस. परंतु अशा ठिकाणी काम करताना तर पूर्ण वेळ देऊनच काम करावं लागतं ना. तेव्हाच कोणत्याही एनजीओ कामाला ठेवतील. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. आता एक काउन्सलर मला सर पुण्यामध्ये जॉब बघा, कारण हे 16,000पेक्षा जास्त पगार वाढवत नाहीत. मी पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या एनजीओ सोबत चर्चा केली तर सर स्टार्ट आहे तर आम्ही पण तेवढंच देऊ. मग प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना इन्क्रीमेंट देऊ. म्हणजे 4-5 वर्षात पगार किती वाढेल तर 2-3 हजार. पण महागाई तोपर्यंत किती वाढलेली असेल? डबल. मग यांचा संसार कसा भरपूर. चालणार? यांचा संसार कसा चालणार? बरोबर. बरोबर. अनेक व्यक्ती, मग महिला असो किंवा पुरुष असो, MA सायकोलॉजी करतायत आणि कुठल्या तरी स्कूलमध्ये लागतात. पण पगार किती? 20-22 हजार. बरोबर. 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 अनेक ऑफिसमध्ये आता काउन्सलर घेतलेत, पण मानधनावर, कंत्राटी मानधनावर पगार किती? 22,000, 24,000, 26,000, 24,000पेक्षा जास्त नाहीच आहे. मग कसा यांचा संसार चालणार हा प्रश्न पडतो की नाही? हो. मग कुठेतरी याला व्यावसायिक स्वरूप देण्यामध्ये आपले काउन्सलर, आपले टीम मेंबर कमी पडतायत का? हा प्रश्न मला पडायला लागला. वैयक्तिक काउन्सिलिंग माझ्यासोबत इतक्या वेटिंगवर असतात, तर यांना काउन्सिलिंग का भेटत नाहीयेत? माझे वर्कशॉप चालतात तर यांचे थोडे थोडे का नाही चालू शकत? अशा सर्व प्रश्नातून कुठेतरी आपल्या काउन्सलरला एक दिशा देता आली पाहिजे, म्हणून आज आपण हा प्रयत्न करतोय. मग हा प्रयत्न कोणासाठी आहे? आमच्याकडे. सर्वांसाठी. माझ्यासाठी आहे की तुमच्या सर्वांसाठी आहे? आमच्यासाठी. 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 सर्वांसाठी. मग याला तुम्ही घ्यायला तयार आहात का? हो सर. हो हो सर. सर. हो सर. पटतंय का? हो सर. हो. पटतंय. येस सर. सर याला एक तुम्ही विचार पॉझिटिव्हली घेत आहात का? येस बोला. सर काउन्सिलिंग सेंटर सुरू करण्यासाठी काही बेसिक रिक्वायरमेंट लागतात येस का? येस बोल, नक्कीच बोलूया. सर्वात शेवटी आपल्या प्रत्येकाच्या समस्येवर बोलूया आपण. अच्छा, ओके. येस येस येस. सध्या फक्त आपण आपला माइंडसेट जरा थोडा वेगळ्या दृष्टीने तयार करता येईल का, इथे फोकस करूया. बरोबर. ओके हो सर. बरोबर. आपण जर वेगळे विचार तयार केले तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये मी तुम्हाला चांगले ट्रेनर बनविण्याचा प्लॅन करतोय. पण मी त्यालाच बनविणार जो माझ्या प्रयत्नापेक्षा जास्त रिझल्ट मला देणार. येस सर. बरोबर आहे. मी एवढं सर्व फ्री करतोय, तुमच्यासाठी मेहनत करतोय, तुमच्यासाठी आधी रात्र जागून मी माझ्या PPT बनवतोय, तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, तर तुमच्याकडून अपेक्षा असतील की नसतील? 100% सर. येस. हो सर. असतील मग तर. तुमचे माईक कॅमेरे बंद असतील, तुम्हाला दिलेला टास्क तुम्ही पूर्ण करत नसाल, त्याच दिवशी तुम्ही आमच्या ग्रुपमधून बाहेर पडणार. तुला देऊ का याच्या तिथे? जो कारण सांगतो तो सक्सेस कधीच मिळवत नाही. मला बरोबर. कारण नको असणार. येस मग सर. असे टास्क घ्यायला तुम्ही तयार आहात? बरोबर. हो सर. तयार आहे. येस सर. तुम्हाला खोटं Yes, वाटत sir. असेल, हो हर्ष सर. मला Yes, हर्षाने sir. मला अनुभवलेलं आहे. जेव्हा मी म्हणजे काम करतो, एखादा प्रोजेक्ट मी हातात घेतो, 4 ते 5 दिवसामध्ये माझी 4 ते 5 तास पण झोप नसते. दिवसभर मी त्या टास्कवर असतो. येते का लक्षात? येत आहे हो सर. सर. हो हो सर. सर. तेव्हा कुठलेही ट्रेनिंग प्रोजेक्ट तयार होतात, ते मार्केटमध्ये चालतात आणि त्यातून खूप मोठं अर्थार्जन होतं. पण केव्हा? काम मेहनत केल्यावर. मेहनत करावी लागते. ती कौशल्य स्वतःमध्ये रुजवावी लागतात. त्या कौशल्याला इतरांसमोर प्रेझेंट करावं लागतं. तेव्हा आपले फॉलोअर्स वाढतात. तेव्हा आपले ऍडमिशन घेणारे स्टुडंट वाढतात आणि मार्केटमध्ये आपला शिक्का चालतो. हो सर. 100% बरोबर आहे सर. बरोबर. मग आपल्याला सुद्धा तेवढी मेहनत घ्यावीच लागणार. विदाऊट मेहनतीचं काहीही भेटत नाही. कालच्या बरोबर. सेशनमध्ये आपल्यासमोर कोणीतरी म्हणलं की पैशांना शॉर्टकट नसतो. बरोबर. मेहनत घ्यायची ना.
हो. येस सर. बरं, खूप हो जास्त सर. मेहनत घ्यावी लागते असंही आहे का? अजिबात नाहीये. तसं नाही, ते आपण हळूहळू पुढे समजून घेऊया आणि त्यावर आपण ऍक्शन प्लॅन तयार करून त्यावर वर्कआउट सुद्धा आपण करणार आहोत. पुन्हा मी स्क्रीन शेअर करतो. बघा, फक्त काही मुद्दे वाचून घेऊया. यावर बरीचशी चर्चा झालेली आहे. काउन्सलर किंवा अगदी स्पीकर कमी पगारावर शाळा किंवा हॉस्पिटलमध्ये काम करताना दिसतात का? हो बरोबर आहे. हो. हो सर. एनजीओ ऑफिसमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून अनेक काउन्सलर मानधनावर काम करावं लागतं का? हो सर. हो यस. अनेक हो हो अडचणींचा सामना करत कसा तरी संसार चालवावा लागतो का? हो हो सर. हो हो सर. सर. काउन्सलर, स्पीकर किंवा सायकोलॉजिस्ट यांना चांगल्या मानधनावर काम मिळत नाही, वस्तुस्थिती आहे का? हो हो सर. हो येस सर. अनेक सायकोलॉजी झालेले मला विचारतात, सर काहीतरी जॉब आम्हाला द्या. हो जॉबच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हो मग यशस्वी काउन्सलर, यशस्वी स्पीकर, यशस्वी कोच म्हणून आपली ओळख कुठेतरी आपण जॉब करत असू तर निर्माण होईल का? नाही होणार सर. नाही. विशिष्ट अशा चौकटीच्या बाहेर पडून आपण काम करू शकत नाही, हम्म. हो बरोबर? मग त्या चौकटीमध्ये राहून सुद्धा आपण अजून एक आपला प्लॅटफॉर्म उभा केला तर होऊ शकतात. होऊ शकतो सर. म्हणजे आपल्याला संसार चालविण्याकरिता सुरुवातीचे काही दिवस आपल्याला म्हणजे तो जॉब बंद करायचा, पूर्णपणे इथंच इन्व्हेस्ट करायचे असं करायचंच नाहीये. जो काय आपण जॉब करतोय तो पण जॉब करायचा, फक्त 1 ते 1.5 तास आपल्याला या कामासाठी द्यायचा आहे. 2-3 महिने, 2-3 महिन्यामध्येच तुमचं कसं करिअर उभं राहतं याचे अनेक अनुभव आपल्या समोर आहेत. म्हणजे आपल्याच टीम मेंबरपैकी अनेक अनुभव ते तुमच्या समोर व्यक्त करतील. आता बघा, पुढे चलूया. अनेक काउन्सलरच्या धारणा किंवा अनेक सायकोलॉजिस्टच्या धारणा अशा आहेत का? बघा, समाजामध्ये अवेअरनेस नाही. हम्म. या धारणा बरोबर आहे. काउन्सलर तयार नाहीत. प्रत्येकाला असंच वाटतं तिथं काहीच माहिती नाही, मग कसं होणार, कसं चालणार, काय होईल, कसं होईल. हम्म. आमचा तर ग्रामीण भाग आहे, आमचा तर असा आहे, आमचा तर तसा आहे. आज धुळ्यामध्ये चोपडा चोपडा कुठंतरी तालुका आहे, तिथून क्लायंट माझ्यापर्यंत आले, माझी ती ओळख पण नव्हती. 4-5 दिवस माझ्यावर सोबत कॉलवर बोलत होते आणि अगदी चोपड्यामध्ये पण त्यांचा ग्रामीण एरिया आहे, अगदी शेतकरी कुटुंब होतं. त्यांच्या आईला आणि मुलांना काउन्सिल म्हणून त्या चोपड्यावर इथं आले होते. मला तर माहितीच नाही चोपडा कुठे आहे तो. जळगावमध्ये आहे सर. हा, हा, हा. सांगण्याचा उद्देश काय, की किती दुरून लोक येत आहेत, तिथंच अवेलेबल झालं तर. हो. हं. पुढे चलूया. 7वा मुद्दा आपल्या सर्वांसाठी, स्वतःच्या कौशल्यावर काम करण्यास, प्रयत्नामध्ये सातत्य ठेवण्यास ज्या दिवस आपली मानसिकता राहत नाही. बरोबर की चूक? मेन बरोबर सर. बरोबर. बरोबर सर. याच्या मागचं कारण काय असावं? आपल्याला केस स्टडी करता आली पाहिजे, आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. याच्या मागचं कारण काय असावं? जास्त दिवस आपलं माइंडसेट का स्टेबल राहत नाही, असं का होत असेल? सर पॉझिटिव्हनेसची कमी असेल किंवा बदल स्वीकारण्याची तयारी नसेल, हं, नवीन शिकण्याची शिकत राहण्याकडे कल नसतो, म्हणजे कंटाळा करतात लगेच. हं. बघा, आत्मविश्वास. कॉन्फिडन्स तुम्ही कमी आजपर्यंत पडतो. तुम्ही आजपर्यंत अनुभवलेल्या स्पीकर पैकी मी एकमेव असा असेल की मी मोठी स्वप्न दाखवत नाही. अच्छा. हो सर. तुम्ही ज्यांना कोणाला फॉलो करता, ज्यांच्याकडून काहीतरी शिकत असतात, ते तुम्हाला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवतात, अगदी करोडोपर्यंत घेऊन जातात. बरोबर की चूक? बरोबर. 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 पण आपण आपले पाय जमिनीवर ठेवून विचार करीत असतो, प्रॅक्टिकली विचार करत असतो, आपल्या क्षमता किती आहेत त्याच्यानुसार आपण विचार करीत असतो. त्यामुळे आपण कधीच मोठ्या गप्पा मारत नाही, मोठ्या स्वप्नामध्ये आपण कधीच बेधुंद होत नाही. मग जेव्हा अनेक काउन्सलर, आता मी सायकोलॉजिस्ट होणार, माझे वर्कशॉप असे चालणार, मी अशा अशा प्रकारचं ऑफिस खोलणार, मग इतके क्लायंट येतील माझ्याकडे, इतकं म्हणजे पैसा येईल, अशा स्वप्नामध्ये ते जातात आणि प्रत्यक्ष मात्र 15-15 दिवस एखादा क्लायंटही भेटत नाही, तेव्हा प्रयत्न करण्याची मानसिकता राहील का? अजिबात नाही. नाही राहणार. अजिबात नाही सर. मी सांगण्याचा उद्देश काय, की मला तर भेटतच नाही, मग का प्रयत्न करू?
कुठेतरी आपण कमी पडतोय, कुठेतरी आपला विषय समाजामध्ये घेऊन जाण्यामध्ये कमी पडतोय, कुठेतरी फ्री वेबिनार घेण्यामध्ये कमी पडतोय, कुठेतरी ग्राफिक्स किंवा आर्टिकल्स पोस्ट करण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय, कुठेतरी रील्स बनविण्यामध्ये कमी पडतोय, कुठेतरी मी दिसत नाही म्हणून माझ्याकडे कोणी येत नाही हा विचार आपण कधी करतच नाही. बरोबर की चूक? बरोबर. 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 मग मार्केटमध्ये आपण दिसायला हवं की नको? मार्केटमध्ये दुकान दिसत असेल तर त्या दुकानात आपण जाऊ. आपलं दुकान आपण दाखवतच नसतो तर लोक कसे आपल्याकडे येतील? नाही ते येणार. नाही येणार. मग आपला हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडियावरचा प्लॅटफॉर्म आहे, आपल्या नॉलेजला प्रेझेंट करण्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि आपण प्रेझेंटच होत नसतो तर लोकांना कसं कळणार की आपण कोण आहोत? नाहीच पण. बरोबर. नाही बरोबर. कळणार. हो सर. बरोबर सर. हो. मग आपण आपल्या प्रयत्नाला सोडून देतो आणि आजपर्यंत केलेल्या प्रयत्नावर पाणी फेरतो आणि पुन्हा आपल्यासारखे सायकोलॉजीमध्ये काम करणारी माणसं, सायकोलॉजीची असणारी माणसं डिप्रेशन सारख्या निगेटिव्हिटीमध्ये किंवा निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जीवन जातात. कितपत योग्य आहे? चुकीचं आहे. आपणच असं जीवन जगत असू तर आपण दुसऱ्यांना मदत काय करणार? पटतंय का? हो सर. हो सर. हो सर. येस सर. जर 20 वर्षापूर्वीचा विचार केला तर मोटिवेशनल, मनावरील, यश मिळविण्याचे शास्त्र, आकर्षणाचा सिद्धांत, व्यक्तिमत्व विकास, बॉडी लँग्वेज, पैशाची शास्त्र यासारख्या विविध विषयावर लिखाण करणाऱ्या लेखकांचा काळ होता. बरोबर की चूक? हो सर. बरोबर बरोबर सर. बरोबर सर. प्रत्येकाला अशी पुस्तकं घ्यावी, वाचावी, त्याच्यावर काम करून आपण पण खूप पैसा कमवावा या माइंडसेटमध्ये जात होते आणि अशा पुस्तकाची विक्री सर्वात जास्त होत होती. बरोबर. करेक्ट सर बरोबर वाटतंय पण ते म्हणजे 20 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर अशा लेखकांचा काळ होता, अशा लेखकांचा काळ होता, अशा पुस्तकांचा काळ होता, अशा वाचकांचा काळ होता. मी सुद्धा जेव्हा 2000 अरे यार सोडताना मी मग ते रुपाली माने मॅडमला रिमूव्ह करतोय. लक्ष द्या. का सर? माईक चालू ठेवतायत, कुटुंबातला आवाज येतोय. सर माझा माईक ऑफ आहे. मी ऑफ केला होता, काळजी घ्या. हो म्हणजे सर. हो. पेशंट डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. आपण खूप सिरियसली विषयावर चर्चा करतोय, त्याच्यावर आपण ऍक्शन प्लॅन तयार करतोय, त्यामुळे सर्वांनी मला सहकार्य करावं. येस. हा, म्हणजे मी सुद्धा जेव्हा 2006 मध्ये माझं पहिलं पुस्तक पब्लिश केलं होतं, यशदाला किंवा अमरावतीच्या प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये माझे दररोज प्रशिक्षण असायचे. 2 ते 3 दिवसाच्या बॅचेस असायच्या आणि प्रत्येक बॅचमध्ये नवीन 100 सदस्य असायचे आणि माझे 3 दिवसामध्ये 50 ते 60 पुस्तकं सहज विकली जायची. पण 250 रुपयाचं पुस्तक असायचं आणि त्या आठवड्यामध्ये माझी किमान 100 पुस्तकं विकली जायची. महिन्याचा विचार केला तर 400 ते 500 पुस्तकं विकली जायची. विचार करा, एक पुस्तक 250चं आणि 400-500 पुस्तकं एका महिन्यात विकत असतील तर मला किती मोठं उत्पन्न मिळायचं? खूपच मग मी दिवस रात्र जागा राहिलो. एका पुस्तकाची 10 पुस्तकं कधी झाली, 15 पुस्तकं कधी झाली ते मला कळालंच नाही. कोणत्याही शाळेमध्ये गेलो की पालक पहिले पुस्तक घेतच असायचे, विद्यार्थी पुस्तक वाचायला घेत असायचे. पण आता खरंच पुस्तक वाचणारा वाचक राहिला का? नाही. म्हणजे आता नाही नाही लेखकाचा सर. काळ राहिला का? नाही. नाही नाही. सर. म्हणजे मी सुद्धा आता जसे वर्कशॉप मधून म्हणजे आर्थिक उत्पन्न मिळवतो तसंच मी माझ्या या पुस्तकामधून सुद्धा मिळवलं, कारण तेव्हा वाचक वर्ग जास्ती होता. होता. येस. हो आता सोशल मीडियाचा तेवढासा प्रसार नसल्याने, इंटरनेट सहज उपलब्ध नसल्याने पुस्तकाचे वाचन करून स्वतःचा विकास साधणे हा ट्रेंड होता. त्यामुळे अशा लेखकांचे एक पुस्तक जरी मार्केटमध्ये चाललं तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलायचं. माझं बदल होतं, एका पुस्तकानेच बदल होतं, म्हणून अनेक पुस्तकं मी तयार केली. मग अनेक पुस्तकं तयार केली, 30 सेल झाली. अजून आयुष्य माझं खूप जास्त बदललं असणार की नसणार? हो सर. हो जास्त हो होता. सर. मग अच्छा. अशी जी आभासी, स्वप्नवेडी बनविणारी, काल्पनिक स्तरावर घेऊन जाणारी पुस्तक लेखन आणि विक्रीसाठी युरोपीय लेखकांनी आपलं खूप चांगलं मार्केट तयार केलं होतं.
मनावरची पुस्तकं कुठे भेटतात? लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वरची पुस्तकं कोणत्या लेखकाची भेटतात? युरोपियन. बरोबर भारत युरोपियन देशाचे करेक्ट लेखक आहेत की बाहेरचे आहेत? बाहेरचे. बाहेरचे. बाहेरचे सर बाहेरचे तुम्ही विचार करा, पूर्ण युरोप खंड जरी घेतला, युरोप खंड म्हणतोय, देश नव्हे, युरोप खंड जरी घेतला तरी त्यांची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे कमी आहे. कमी कमी आहे, आहे लोकसंख्या कमी कमी आहे. आहे, कमी आहे. कमी मग सर्वात जास्त लेखक कुठे तयार झाले? कमी युरोप खंडात. तिकडेच हे झाले मग ते पैसे, सॉरी, हे पुस्तकं विकण्यासाठी मार्केट कुठेतरी शोधणार की नाहीत? हो हो सर बघा, हो अजून सर एक अजून एक छोटस उदाहरण घेऊया. मागच्या 2 महिन्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान आपल्या भारत देशामध्ये आले होते आणि इंग्लंडच्या 6 विद्यापीठानं अब्जावधी रुपये भारतामध्ये गुंतवलेत. विद्यापीठानं, ज्याला स्वायत्त विद्यापीठ म्हणतात, त्यांनी अब्जावधी पैसे भारतामध्ये गुंतविलेले आहेत. कशासाठी? त्यांच्याकडे खूप जास्त पैसे झाले म्हणून का? नाही नाही. कशासाठी गुंतवले असतील? स्वायत्त विद्यापीठ एस्टॅब्लिश करण्यासाठी. स्वायत्त विद्यापीठात कशासाठी गुंतवले असतील? बिझनेस करण्यासाठीच ना. बिझनेस बिझनेस हो सर, व्यवसायासाठी. जी विद्यापीठं मोडखळीस आली होती, ज्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन होत नाहीत, अशा विद्यापीठाला त्या सरकारनं डोनेट दिलं आणि त्या विद्यापीठांना ईस्ट इंडिया कंपनी सारखी बाहेरच्या देशात पाठवलंय की तुम्ही तिथे जा आणि तिथे बिझनेस करा. सर त्यांना माहित आहे भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये मग वेगवेगळ्या डिप्लोमाचे, वेगवेगळे म्हणजे इंजिनिअरिंग असतील, मेडिकल असतील किंवा इतर मोठे मोठे कॉलेजेस असतील, हे कोणाचे चालू होतील आपल्या भारत देशामध्ये? बाहेरची. खरंच बाहेरची. Yes. हम्म मग विचार करण्याचा या ठिकाणी ही गोष्ट आहे की अशा स्वप्नावर, म्हणजे मोटिवेशन असेल, मनावर असेल, यश मिळवण्याचे शास्त्र असेल, आकर्षणाचा सिद्धांत असेल, यावर बरेचसे लेखक हे युरोप खंडामध्ये तयार झाले. त्यांनी अशी अनेक पुस्तकं लिहिली. भारतातल्या अनेक अशा वाचकांनी ती वाचली, विकत घेतली, भरपूर पैसा खर्च केला आणि त्यांना मोठं केलं. आपण कधी मोठं व्हायचं? बरोबर ना? बरोबर सर आपण त्यांना मोठं केलं, आपण खरंच मोठं झालो का? नाही नाही. विचार करताय? सर्वजण विचार करताय? हो सर. येस सर. मग हो सोशल सर मीडियाचा तेवढासा प्रसार नसल्याने, इंटरनेट सहज उपलब्ध नसल्याने पुस्तकाचे वाचन करून स्वतःचा विकास साधणे हा ट्रेंड होता. त्यामुळे अशा लेखकाचे एक जरी पुस्तक मार्केटमध्ये चाललं तर त्याचं पूर्ण आयुष्य बदलायचं. पुस्तक लेखन आणि विक्रीसाठी युरोपीय लेखकांनी आपलं चांगलं खूप मार्केट तयार केलं होतं. त्याच पुस्तकाच्या यशावर अनेक पुस्तकं लिहून मार्केटमध्ये विकली जायची आणि त्यातून भरपूर अर्थार्जन युरोप खंडामध्ये होत असायचं. बरोबर की चूक? बरोबर. बरोबर आहे. चला आता पुढे जाऊया. हेडलाईन काय दिसते? आता लेखक कमी होऊन वक्ते उदयाला आलेले आहेत का? तर वाचायचं कोणाला नाहीये. बरोबर. हो सर. मग मग 15 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर हे वक्ते कोण होते? पंधरा वर्षापूर्वीचा विचार केला तर हे वक्ते कोण होते? लेखक. येस. ज्यांची पुस्तकं मार्केटमध्ये चालत नाही त्यांनीच विचार केला की आता आपण काय करावं की जेणेकरून आपल्याकडे आर्थिक उत्पन्नाचा नव्याने स्रोत तयार होईल. मग हेच लेखक कोण बनले? वक्ता बनले. हम्म तेच मग लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, बॉडी लँग्वेज असेल, पैशाचं शास्त्र असेल, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड असेल किंवा द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी असेल, असे अनेक पुस्तकाचे वेगवेगळे कोर्सेस तयार केले आणि खूप मोठ्या किमतीने ते कोर्सेस मार्केटमध्ये विकायला लागले. मग रेकॉर्डेड कोर्सेस, वेगवेगळ्या भाषेमध्ये कोर्सेस, वेगवेगळ्या जगामध्ये कोर्सेस आले आणि पुन्हा त्या लेखकाला
नवीन त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केला आणि नवीन अजून बिझनेस कितीतरी पटीनं मोठ्या स्वरूपात निर्माण केला. बरोबर की चूक? बरोबर सर. बघा, आता सोशल मीडिया या आधुनिक प्लॅटफॉर्ममुळे वाचक वर्ग संपला आणि गुगल, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा यासारख्या टूल्सवर मनोरंजन आणि ज्ञान मिळविण्याचे काम सुरू झाले. बरोबर? हो. बघा, आता तर चॅट जीपीटी सारख्या AI ने अजूनच खूप मोठी उलथापालथ होत आहे. अगदी कितीतरी मोठे मूव्ही AI वर बनविले जात आहेत. हो. बरोबर? हो बरोबर सर. परंतु अशा माध्यमामुळे व्यक्ती सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या एकटा पडत चाललेला आहे का? बघा विचार करून. हो सर. हो बरोबर आहे सर. येस. हो ना. जितका हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म पुढे येतोय तितका माणूस एकटा होतोय का? मनाने कमजोर होतोय का? त्रासामध्ये जीवन जगतोय का? बघा विचार करून. हो सर. निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये कितीतरी स्पीडने आतमध्ये शिरत आहे का? बघा विचार करा, विचार करा. मग कुठेतरी आपल्या मनाला समजून घेणारा, आपल्या भावभावनाची ओळख करून देणारा, आपल्याला आधार, प्रोत्साहन देणारा, आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपली मानसिक तयारी करणारा काउन्सलर, कोच, स्पीकर किंवा मोटिवेशनर याचे महत्व वाढत आहे की कमी होत आहे? वाढत आहे सर. वाढत Yes, आहे. वाढत आहे. नक्कीच वाढत आहे. नक्कीच वाढत आहे. सर्व काही आहे पण मला समजून घेणारं कोणी नाही हे प्रत्येकाला समस्या पडते का? कठीण हो. काळामध्ये माझ्यासोबत कोणीच नसतं हम्म. हा प्रश्न प्रत्येकाला पडतोय का? हो सर. हो सर. म्हणजे सर्व जसं जग पुढे पुढे जातं तसं आपलं मन अजूनच कमजोर होत आहे का? हो सर. हम्म. मग कुठेतरी मनाला समजून घेणारा, मनाला दिशा देणारा, मनाला आधार देणारा, मनाला प्रोत्साहन देणाऱ्या कोचची, स्पीकरची किंवा ट्रेनरची गरज समाजाला वाढणार की कमी होणार? वाढणार आहे सर. वाढणार आहे वाढणार. सर. 100% वाढणार. वाढणार. 100% वाढणार. मग त्यासाठी आपण रेडी आहोत का? की अजून कोणीतरी बाहेरच्या यायचं आणि आपलं मार्केट कोणीतरी ताब्यात घ्यायचं आणि आपण त्याचा कस्टमर म्हणून जीवन जगायचं? नाही. बरोबर ना? ही साखळी तोडावी लागेल सर. येस. हो बरोबर. आजही मोठे मोठे स्पीकर आहेत पण कोणाच्या याच्यावर बोलतात? इतरांची पुस्तकं वाचून त्याच्यावरच बोलतात की खरंच तत्वज्ञान जे भारताचं समृद्ध होतं त्या तत्वज्ञानावर बोलतात? इतरांची पुस्तकं वाचूनच बोलतात सर ते. बरोबर, 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 बरोबर. मग आपण आपला प्लॅटफॉर्म कसा तयार करू? विचार करावा लागेल. बरोबर. हो. हं. बघा, मी जेव्हा ट्रेनिंग घेत होतो तेव्हा आम्हाला आमचे खूप मोठे वक्ते होते. त्यांचं नाव मी घेणार नाही रेकॉर्डिंग सेशन असल्यामुळे. पण भगवद्गीतेचा जर अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर एका श्लोकमध्येच घेता येतो. कोणता श्लोक आहे तो तुम्हाला माहिती आहे का? हो सर. सांगा बरं कोणता आहे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बरोबर. खूप छान. खूप छान. किंवा यदा यदा ही धर्मस्य. धर्मस्य यदा यदा धर्मस्य ज्ञान भवतु भारत. ऍक्च्युली त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहितीये का? जेव्हा तुम्ही तुमचं कर्म करत नाही तेव्हा तुमचा धर्म तुम्हीच अडचणीत आणता. मग एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक व्यावसायिक प्रमुख म्हणून माझं कर्म काय आहे? ते जर मी कर्म केलं नाही तर मी माझा कुटुंबातला माझा कौटुंबिक धर्म मी प्रॉपर निभावेल का? नाही. नाही. म्हणजे जेव्हा मी माझं कर्म बरोबर करत नाही तेव्हाच माझा धर्म अडचणीत येतो. बरोबर की चूक? बरोबर आहे सर. बरोबर. बरोबर आहे सर. मग कुठेतरी कर्मावर आपलं तत्वज्ञान अवलंबून आहे. मग तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात? जसे ज्याचे कर्म कशी त्याची फळे. तसे त्याची फळ. फळ देतो रे ईश्वर. याचा ईश्वर. उद्देश काय आहे की याचा उद्देश काय आहे? हा, ठीक ठीक. याचा उद्देश काय आहे? कुठेतरी जसं आपण आपलं काम कर्म करू. भरकटतोय,
कुठेतरी प्रॉपर वेने आपण आपलं काम पूर्ण करत नाही. त्यामुळे आज आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अडचणीत पडतोय. आहोत. हम्म. एक काउन्सलर म्हणून, एक कोच म्हणून, एक ट्रेनर म्हणून आपण आपलं कर्म प्रॉपर करत नाही, म्हणून आपलं धर्म अडचणीत येतो. म्हणून आपल्याला मग शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, आर्थिक स्तरावर, सामाजिक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागतोय. बरोबर की चूक? बरोबर आहे सर. हो बरोबर आहे. सर. मग नेमकं कर्म कोणतं करावं हे जर आपण शिकलो तर आपण अडचणीतच येणार नाही सर. अडचणच येणार नाही. येस येस. चला मग आपण समजून घेऊया. बघा, या स्लाइडचा अनालिसिस आपण करूया. तुम्हाला माहिती असलेले, तुमच्या परिचयात असलेले यशस्वी स्पीकर, यशस्वी म्हणतोय, यशस्वी स्पीकर, ट्रेनर, कोच, काउन्सलर किती आहेत? आपल्या सभोवताली असे किती कोच आहेत, किती मोटिवेशनल स्पीकर आहेत? किती असतील? कमी आहेत सर, कमी आहेत खूप. विचार असं करूया आपण. असते. तुमच्या ओळखीचे किती आहेत? तुम्हाला माहिती असलेले किती आहेत? एक दोन दिसतो सोशल मीडियावर रोज कोणतरी दिसतो की जो दिसतोच. बोला बोला बोला. की जो आम्हाला तर काहीतरी सर ज्ञान देतोय. आम्हाला तर सर तुम्हीच दिसता. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. बरोबर सर, बरोबर. थँक्यू. सांगण्याचा उद्देश काय की भरपूर असे सक्सेसफुल कोच ट्रेनर आहेत की ते अगदी करोडोच्या घरात पैसे कमवत आहेत. आहेत की नाहीत? हो सर. येस सर. आहेत. मी सुद्धा अभिमानाने सांगतो, मी सुद्धा 1 CR चा बिझनेस मागच्या 4 वर्षामध्ये केला. अभिनंदन सर. खूप छान, अभिमानाने खूप सांगू छान शकतो. सर. खूप छान सर, हा. खूप छान. पण याच वेळी आपलेच टीम मेंबर काय करतायत हा विचार करावा लागेल की नाही? हो हो सर. होय सर. मग मी एकटा आहे की मी जर माझ्यासारखे अनेक ट्रेनरचा, अनेक काउन्सलरचा विचार करतो, तो आम्ही आमचं एक नेटवर्क तयार केलंय. आम्ही आपसात शेअरिंग करतो. आम्ही आपापसात म्हणजे अनेक मार्केट स्ट्रॅटेजी तयार करतो. त्यामुळे मला माहिती आहे की माझ्यासारखे किती आहेत आणि किती ते अर्निंग करतात. येते का लक्षात? हो सर. मला पण ते माहिती आहे. मग आपण सुद्धा कुठेतरी या बिझनेस इंडस्ट्रीला समजून घेऊन त्यावर आपण काही ना काही काम करायला सुरुवात आज केली तर पुढच्या 4-5 वर्षात आपण कुठेतरी असू की नसू. असो. आणि सुरुवातच नाही केली तर कुठेच नसो. काहीच होणार नाही कुठेच सर. आहो तिथेच थांबू. येस येस. बरोबर. मग बरेचसे स्पीकर काय करतायत, बरेचसे मोटिवेशनल स्पीकर काय करतायत, कोच काय करतायत, मनाचे पण चेतन अवचेतन मन, मनाची कार्यपद्धती, आकर्षणाचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण म्हणतो, यशाचं सिक्रेट म्हणतो, प्रभावी व्यक्तिमत्वाच्या सवयी म्हणतो, यशस्वी उद्योजक, भावनाचे व्यवस्थापन, नात्याची बांधणी किंवा आता हेल्थ कोच ही नवीन कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येत आलेली आहे. अशा अनेक विषयावर स्पीकर दिसतात का? अशा अनेक हो विषयावर सर. काउन्सलर दिसतात का? येस सर. कोच येस हो किंवा सर. ट्रेनर दिसतात का? नक्कीच दिसतात. येस. आता रील स्टार ही नवीन कल्पना समोर आली. त्यामुळे रील्स कसे बनवून स्टार कसे बनावे यासारखे पण बिझनेस नव्याने उदयाला आलेले आहेत. बघा, साधारणतः प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात असे स्पीकर, ट्रेनर, कोच 4-5 तरी आपल्याला भेटतातच. भेटतात की नाहीत? हो सर. असतातच हो. असतातच. कारण प्रत्येक एरियात अशा व्यक्तीची गरज भासते. त्यामुळे कोणी ना कोणी निर्माण होतो आणि तो चांगला पैसा कमवून आपलं मार्केट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर की चूक? बरोबर सर. बरोबर आहे. बरोबर. त्यांचे काही ना काही काम सुरू राहतं. त्यांचं कुठून ना कुठून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत सतत सुरू राहतो. त्यांना यश मिळतं. मग आपल्याला का नाही? ते पण आपल्याच तालुक्यात आहेत. ते पण आपल्याच विभागातले आहेत. त्यांना क्लायंट मिळत आहेत. त्यांना स्पीचसाठी बोलवलं जातंय. वेगवेगळ्या NGO कडून बोलवलं जातंय, हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातंय, ऑफिसमध्ये बोलवलं जातंय, स्कूलमध्ये बोलवलं जातंय. तिथं त्यांना चांगलं मानधन मिळतंय. तिथून त्यांना वैयक्तिक अनेक क्लायंट मिळत आहेत आणि ते त्यांचं करिअर खूप चांगलं करतायत. मग आपलं का नाही?
आपण त्यांनी हा कुठेतरी विचार कमी केला का? पडत आहोत. बरोबर ना? हो सर. बरोबर. बरोबर. बघा, थोडस स्वतःला प्रश्न विचारूया, ज्याचं मानसशास्त्र आणि समुपदेशनशास्त्र या विषयाचा काहीही संबंध नसतो, कुठे त्यांचं एज्युकेशन झालेलं नसतं, असे सुद्धा व्यक्ती कुठलंच मानसशास्त्राचं नॉलेज नसताना सुद्धा कुठेतरी काहीतरी वर्कशॉप केलेले असतात, अनेक पुस्तकाचं वाचन केलेलं असतं, गुगलचा किंवा युट्यूबचा त्यांनी अभ्यासासाठी प्रभावी वापर केलेला असतो. आणि अशा स्पीकरनी, अशा कोचनी, अशा ट्रेनरनी स्वतःचे वर्कशॉप डिझाईन केलेले असतात. स्वतःचे वर्कशॉप अनेक गोष्टीचा अभ्यास करून डिझाईन केलेले असतात. आणि मग स्वतःच्या विविध कौशल्यांनी अनेक स्पीकरनी आपला प्रभाव ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये निर्माण केलेला आहे का? बरोबर की चूक? बरोबर आहे. बरोबर आहे सर, खरंच. मग असे अनेक स्पीकर, कोच, ट्रेनर मोठे यश मिळवित आहेत. त्यांचं वैयक्तिक आणि सामूहिक कार्यक्रम यशस्वी होत आहेत. ते स्वतःच्या कौशल्यावर कसे काम करतात, मार्केटमध्ये ठसा कसा निर्माण करतात, त्यांना यश मिळतं, तर आपल्याला सुद्धा मिळू शकतं. बरोबर? हो सर. मग आपण कुठे कमी पडतोय, आपण स्वतःला कसं डेव्हलप करावं, याच्यावर थोडंसं आपण इन्व्हेस्टमेंट स्वतःसाठी स्वतःवर करायला सुरुवात केली तर, मग ती वेळेची असेल, कौशल्याची असेल किंवा काही पैशाची सुद्धा असेल. बरोबर. बघा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपण प्रत्येक वर्कशॉपमध्ये अभ्यासत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी 2-2, 4-4, 6-6, 8-8 बैल नांगराला लावली जायचे. अगदी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत नांगर चालायचा, कारण ऊन पडायचं. आणि एका दिवसामध्ये जास्तीत जास्त काय, तर 8 बैल लावून सुद्धा 1 एकर सुद्धा नांगरलं शेत जात नसायचं. बरोबर की चूक? बरोबर. परंतु आता पुन्हा एकदा माईकडे लक्ष द्या. परंतु आता आधुनिक ट्रॅक्टरने एका तासात 1 एकर होऊन जाते की नाही? हो सर. बरोबर. हम्म. अगोदर पाण्याची मोट असायची, त्या मोटवर अगदी मोटला बैल जुंपून पाणी विहिरीतून काढावं लागायचं. आणि आता मोटर. एका मिनिटात पाणी Yes. शेतात. किंवा पंपाने. अगोदरच धान्याची मळणी आणि आताच्या धान्याची मळणी, विचार करा की किती बदल होतोय. पण खरंच आपण आपल्यामध्ये बदल करायला तयार आहोत का? बरोबर ना? आपल्याला जर सक्सेस बरोबर. मिळालं तर आपल्याला आपल्यामध्ये काही प्रमाणात बदल करावा लागेल, हे स्वीकारावं लागेल. मग एक ट्रेनर, एक कोच, एक स्पीकर, एक काउन्सलर म्हणून आपण स्वतःमध्ये बदल करायला किती तयार आहोत, विचार करावा लागेल. हो सर. हो सर. चला, थोडस अजून मार्केटला बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल दिसत आहेत. अगदी सुरुवातीला सॅमसंगचा कीबोर्डवरचा काय, मला वाटतं 2-2.5 हजार रुपयाचा मोबाईल आलेला होता. आणि आज अल्ट्रा S24 नव्हे 25 सुद्धा आला. पण अजूनही बटनाचा मोबाईल चालू आहे की बंद झाला? चालू आहे सर. चालू चालू आहे. आहे. म्हणजे सॅमसंग कंपनीने चालू आहे सर. समूहामध्ये, येस, सॅमसंग कंपनीने बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये काय केलंय की 2,000 रुपयाचा पण कस्टमर माझा पाहिजे आणि 2 लाखाचा पण कस्टमर पाहिजे. माझाच पाहिजे. म्हणजे त्यांनी मोबाईलच आहे, एकच काम करतोय, पण त्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आणलेत की नाहीत? हो. बरोबर. बदलत्या परिस्थितीनुसार मोबाईलने स्वतःला अपडेट केलेला आहे का नाही? केलेलं आहे सर. हो कंपनीने सर. स्वतःला आहे. अपडेट केलेलं आहे की नाही, म्हणून ही कंपनी टिकून आहे का? हो. हो सर. तर 2003-4चा काळ बघितला, 2003 किंवा 4 मध्ये मला आठवतं 2003 मध्ये मी नोकियाचा पहिला मोबाईल घेतला होता. त्यावेळेस इनकमिंगचा फोन आला तरी चार्ज लागायचा. हम्म. येस. हो. पण तो बरोबर. 2003 मध्ये मी नोकियाचा मोबाईल घेतला ना, नोकियापेक्षा दुसरा मोबाईल मार्केटमध्ये नव्हताच, कोणी दुसरा घेत पण नव्हतं. पण आज नोकियाचं काय अवस्था झालेली आहे? कुठे नामोनिशाण नाहीये सर त्याचं.
म्हणजे परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःमध्ये स्वतःच्या कौशल्यामध्ये स्वतःला अपडेट न केल्यामुळे ते आज मार्केटमध्ये आहेत का? नाही. नाही. म्हणजे इकडे टच पॅड नाही. चालला ते नोकियाचा, तो बटनावरच चालू होता. मग लोकांना नवीन नवीन काय काय येत होतं ते स्वीकारत गेले. मग त्यावेळेस चायनाचे मोबाईल येत होते, ते मॅक्सचा काहीतरी वेगवेगळ्या कंपनीचे होते, ते स्वीकारले गेले. पण हळूहळू नोकियाचे अपडेटेड मोबाईल न आल्यामुळे नोकिया मार्केटमधून बाहेर पडला. बरोबर. बरोबर. हो. येस सर. पार्लेचे सुद्धा बिस्किट अगदी 5 रुपयापासून नव्हे तर 2 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत 500 रुपयापर्यंतचे बॉक्सेस आहेत की नाहीत अवेलेबल? हो आहे. आहेत सर. म्हणजे ज्याची जशी गरज तसं प्रोडक्ट आहे का? हम्म. बरोबर. 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 समजा 2-4 प्रोडक्ट खूप कॉस्टली आहेत, नाही चालले तर स्वस्तातले ते तर चालतायत, ते बिझनेस देत आहेत ना. कंपनी बंद पडते का? नाही. नाही. सॅमसंगचं सुद्धा तसंच आहे. काही ना काही सेल होतोय ना. कंपनी बंद पडते का? नाही. नाही. कुठे ना कुठून बिझनेस होतोय, कुठून ना कुठून अर्निंग होते. बरोबर. बरोबर. मग ट्रेनिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळविण्यासाठी आपल्याकडे असे मल्टिपल प्रोडक्ट आहेत का? बरोबर की चूक? बरोबर सर. बरोबर. मी काय करतोय, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, तोपर्यंत पहिल्या वर्कशॉपची डिमांड तयार झालेली असते. हम्म. म्हणजे एकाच वेळी माझ्याकडे 10-12 प्रोडक्ट आहेत, त्यामुळे मी मार्केटमध्ये टिकून आहे. 1-2च प्रोडक्ट असतील तर त्याला पुन्हा कस्टमर मिळेल का? नाही मिळणार. नाही. मग आपल्याकडे सुद्धा असे मल्टिपल प्रोडक्ट आहेत का? बघा विचार करू. तर तुम्ही सांगितले किंवा तुम्ही जे शिकवलंय त्याच्यावरती तर मला तर असं म्हणता येईल की आहेत, तुम्ही भरपूर दिलेले आहेत. येस. आपला जर बेसिक वर्कशॉप ज्यांनी ज्यांनी पूर्ण केला त्यांच्याकडे ते 30 विषय आहेत. बरोबर. मग ऍडव्हान्स मध्ये आपण थेरपीच्या वेगवेगळ्या बघितल्या, एनर्जीमध्ये वेगळं बघितलं, पॅरेंट स्टुडंट काउन्सिलिंग वेगवेगळं बघितलं. अनेक प्रोडक्ट आपण देण्याचा प्रयत्न करतोय. पण माझी मास्टर की असलेले माझ्यासाठी 4-5 तरी प्रोडक्ट असावेत हा विचार कधी आपण करतो का? बरोबर. नाही केलेला आहे बरोबर. धन्यवाद. मग मार्केटमध्ये कंपन्या काय करतात, 1-2 प्रोडक्ट नाही चालले तर बाकी प्रोडक्ट त्यांना बिझनेस देतात, म्हणून ते मार्केटमध्ये टिकून आहेत. आपल्याला सुद्धा मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला काय विचार करावा लागेल? आपल्याकडे पण तेवढेच product. पण माझे एक सुद्धा नाही तर अनेक ट्रेनिंग विषयांवर असे अभ्यास. माझे सुद्धा ट्रेनिंग मध्ये असे मल्टिपल प्रोडक्ट असायलाच पाहिजे. पाहिजे. बरोबर. Yes, sir. एक. आज मला एक टीम मेंबरचा कॉल आला आणि मला म्हणतात सर मला तुमचं व्यसन लागलंय. म्हणलं कसं काय? एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, तिसरा संपला की चौथा, प्रत्येक वेळा विषय वेगळा असतो आणि सगळे संपल्यानंतर मागचं कुठेतरी विसरलं असतं, अजून तुम्हाला जॉईन करावंच वाटतं. मी कुठेतरी बिझी राहावं आता तुम्हाला सोडून द्यावं म्हणून मी 15 दिवस बाजूला झालो. पण 15 दिवसात असं आलं की असं वाटलं की मी पुन्हा डिप्रेशनमध्ये जातो, पुन्हा मला तुम्हाला मला जॉईन करावं लागलं. बघा मागच्या काही दिवसामध्ये आपल्या बेसिक वर्कशॉपमध्ये मी त्यांना ऍड सुद्धा केलं. सांगण्याचा उद्देश काय की असे मल्टिपल प्रोडक्ट असल्यामुळे माझ्यापासून कोण तुटतच नाही, त्यामध्ये ऍडच होत राहतो. मग आपल्याकडे सुद्धा असे मल्टिपल प्रोडक्ट असायला हवेत की नकोत? हवेत सर. हवेत सर. म्हणजे डिग्री घेतली म्हणजे झालं का? 1-2 विषय नाही. मास्टर की मिळवली म्हणजे झालं का? नाही. नाही. मग आपण सुद्धा ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला असे मल्टिपल प्रोडक्टवर काम करावं लागेल. लागेल. बरोबर. लागतं. बरोबर. हो. मग त्यासाठी तुम्ही तयार आहात का? हो सर. Yes. हो सर. येस सर. येस सर. नक्कीच सर. चला, पुढे चलूया, पुढे चलूया, पुढे चलूया. बघा ट्रेनिंग मध्ये बिझनेस मॉडेल प्रत्येक आमच्या सारख्या ट्रेनरचं, कोचचं, काउन्सलरचं कसं असतं हे तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. आता या ठिकाणी 199 रुपयाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगदी ऍडव्हर्टाईज लावून कोणीही कोर्स सेल करतो. आणि काळजी नाही केली बहुतांश मला सगळं
रुपाली माने मॅडम, मी आता पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील आवाज येतोय त्यांना रिमूव्ह करण्याकरिता मी काही सदस्याला पोहोचवतो. सर आता माझा नाहीये. तुमच्या बॅक साईडचा आवाज खूप येतो घरातला. टीव्ही चालू आहे का? नाही सर, मी बिलकुल एकटी बसली माझ्या रूम मध्ये, माझा नाही आवाज. ओके, 1 मिनिट चेक करूया तर आपण. तो विद्या पवार मॅडम यांचा आवाज आहे सर. थँक्यू सर. एकामागे एक दोघांचे आवाज येत आहेत. कारण सर मी घरात एकटी आहे, हा पॉइंट ओके आहे. ओके ओके ओके, टेक केअर. सॉरी सॉरी सॉरी. सॉरी सर, विद्या सॉरी पवार मॅडम पण. लक्ष द्या. हो सर, सॉरी. पुन्हा पुन्हा डिस्टर्ब होते, मग आपला तो जो एक आपण वातावरण क्रिएट केलेलं असतं ते ब्रेक होतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. येस येस. आता इथं कोणतेही सक्सेसफुल कोच किंवा ट्रेनर काय करतायत की रेकॉर्डिंग बॅचेस इथे लावतायत. आपल्याला वाटतं ते लाईव्ह असतात, पण सर्व काही रेकॉर्डिंग असतं. प्रश्न उत्तर सर्व काही रेकॉर्डिंग असतं. आपल्याला वाटतं समोरचा कोणीतरी लाईव्ह प्रश्न विचारतो, पण ते सर्व रेकॉर्डिंग कोर्सेसच रन केलेले असतात, ज्याला आपण वेबिनार म्हणतो. बरोबर. सर. संवेदनचा पण आता असं मी एक ऍप बघितलं, त्याच्यात पण रेकॉर्डिंगच सेशन्स आहेत. फक्त ते सांगतात की लाईव्ह आहे, पण ते रेकॉर्डिंग आहेत सगळे. येस 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 येस. आता मी सुद्धा याच प्लॅटफॉर्मवर काम करायला सुरुवात केलेली आहे की तुमचा एखादा कुठलाही वेबिनार जो रेकॉर्डिंग झालेला आहे त्याचा फक्त व्हिडिओज आम्हाला द्या. आम्ही त्याची लिंक तयार करतो आणि आमच्या त्या वेबसाईटच्या ॲडवर आम्ही रन करतो. दररोज तो आम्ही तुमचा लाईव्ह कोर्स आम्ही तिथं डिस्प्ले करू, ॲड लावून करू, पण तो रेकॉर्डिंग दिसणार. त्यामध्ये जे प्रश्न विचारले ते लाईव्हच इथे विचारतायत असं ते तिथे दिसणार आहे. पुन्हा जेव्हा कुठे महिन्या 2 महिन्यांनी तुम्ही रेकॉर्डिंग असे वेबिनार घ्याल, त्याचे रेकॉर्डिंग आम्हाला द्या. पुन्हा आम्ही ते चेंज करून हे लावू. हे नंतर पुढचा दुसरा जो होता तो लावू. म्हणजे अनेक काउन्सलर, अनेक कोच, अनेक स्पीकर किंवा ट्रेनर हे अशाच प्रकारचे कोर्सेस रन करतात. मग आपल्याला माहिती आहे की आपण सोशल मीडियावर बघतो ₹199 कोर्स, मग त्यामध्ये असं होणार, तसं होणार वगैरे वगैरे वगैरे. मग आपण ₹199चा काय फरक पडतो? चला घेऊया म्हणून आपण ₹199 पेड करतो आणि असे कोर्सेस घेतो. असा कोर्स आपण करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर की चूक? बरोबर. आता असं बरोबर आहे. समजूया येस. की हा आपला एक 3 महिन्याचा काळ असतो या कोर्सेसचा. 3 महिन्याच्या काळामध्ये बिझनेस कसा क्रिएट होतो हे याच्यात दाखवलेलं आहे. आता असं समजूया की ₹199 मध्ये फक्त 500 व्यक्तींनी आपला तो कोर्स घेतला, तर आपलं कलेक्शन किती झालं? 99,500. हम्म. मग त्यानंतर ₹499 3 दिवसाचा, 5 दिवसाचा असे म्हणजे स्पीकर किंवा कोच किंवा ट्रेनर आपलं प्रोडक्ट घेऊन येतात. त्यामध्ये हा रेशो असतो 70%, 60%. आपण 50%च घेतला. 500च्या ऐवजी आपण किती लोक घेतली ते? किती ऍडमिशन घेतल्या? 250. 50%च घेतला. जरी 70% रेशो असतो, तरी सुद्धा आपण 50% घेऊया. मग इथं बिझनेस किती झाला? 1,24,000. 1,24,000. त्याचा पुढचा ते कोर्स घेऊन येतात 999चा, 7 दिवसाचा, 6 दिवसाचा. तिथे सुद्धा 60 ते 70% ऍडमिशनचा रेशो असतो. अजून आपण इथं कमी केला, 40%च घेतला, तरी सुद्धा बिझनेस किती झाला? 99,900, जवळपास 1,00,000 रुपयाचा. त्यानंतर मात्र मोठा कोर्स 21 दिवसाचा, मग चॅलेंज स्वरूपात, ऍडव्हान्स स्वरूपात, अशा स्वरूपात ते लॉन्च करतात. त्यामध्ये पुन्हा आपण 50% पकडूया. तिथे बिझनेस कितीचा होतो? पुन्हा मास्टर की साठी, ट्रेनर बनविण्यासाठी पुन्हा ते कोर्स 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 45 दिवसाचा लॉन्च करतात. तिथे आपण 50% ऍडमिशन कन्वर्ट केल्या असं समजूया, धरल्या असं समजूया. तिथे बिझनेस किती होतो आणि 3 महिन्यामध्ये बिझनेस कितीचा होतो? कमीत कमी धरलं आपण, हा कमीत कमी आपण धरल्यानंतर बिझनेस किती झाला 3 महिन्यामध्ये? 8,24,075 रुपये. त्याच्यामध्ये फक्त एकच प्रोडक्ट आहे, एकच विषय आहे. एकाच वेळी 2-3 विषयावर काम सुरू केलं तर डबल टिबल होतील सर. बरोबर की चूक? हो. येस सर. बघा, या मी तुम्हाला मोठ्या गोष्टी नाही दाखवत. मार्केटमध्ये सध्या जे काही चालतं मी ते तुमच्या डोळ्यासमोर प्रेझेंट करतोय. मी सुद्धा असे काही कोर्सेस करीत असतो.
अशा स्पीकरचे ट्रेनरचे मी कोर्सेस करत असतो. ते तर करोडोमध्ये घेऊन जातात. कसे घेतात? हा 2 महिन्याचा प्लॅन आहे. वर्षाचा प्लॅन केला तर तुमचा बिझनेस किती होतो. आणि ऍक्च्युअली काही असे इथे ट्रेनर आहेत की ते 6 महिन्यामध्येच 1 CR चा बिझनेस पूर्ण करतात. माझे मित्रच आहेत की 1 CR चा बिझनेस करतात. मी सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये जेव्हा व्हॅलेंटरी रिटायरमेंट घेईल तेव्हा माझा सुद्धा बिझनेस खूप मोठ्या स्वरूपात वेगळ्या प्लॅटफॉर्मवर गेलेला असते. त्याचं माझं म्हणजे नियोजन सुरू आहे. मी वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतोय, ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात करतोय किंवा सॉफ्टवेअर बेस करतोय. कशासाठी? मी असे काही ट्रेनिंग घेतलेले आहेत की याच्यामध्ये कसा बिझनेस क्रिएट होतो हे मी ज्वलंत उदाहरणं पाहतोय. माझेच मित्र करतायत. जे मित्र करतायत म्हणून मी विश्वास ठेवतोय. मग आपण करोडोचा नाही, किमान जिथं आपण मानधनावर काम करतो त्यापेक्षा जास्त बिझनेस आपला 2 तास काम करून झाला पाहिजे, एवढी तरी कन्सेप्ट आपण ठेवू शकतो की नाही? हो सर. येस सर. दिवस रात्र मी 20-25 हजार काम करतोय. मी 2 तास काम करून जर मी महिन्याला 20-25 हजार रुपये कमवत असेल तर माझ्यासाठी खूप आहे ना. येस सर. एवढा जरी मी विचार केला तरी पुरेसा आहे की नाही? येस सर. बरोबर. हं. बरोबर आहे सर. मग एका प्रोडक्टवर आपण हा बिझनेस हो. दाखवतोय. असे जर विविध प्रोडक्ट एक यशस्वी ट्रेनर म्हणून आपल्याकडे तयार असतील, असे 4 ते 5 विषयावर आपण वेगवेगळ्या प्रोडक्टवर असे बिझनेस आपण तयार करायला सुरुवात केली तर आपण मार्केटमध्ये माहोल बनवू की नाही? पटतंय का? हो हो सर. सर. हो सर. हो सर. याच्यात तुम्हाला एक शब्द तरी चुकीचा, खोटा किंवा काल्पनिक आभासी वाटतो का? नाही. ना सर. नाही सर. नाही सर. मग रिअलच आहे ना. नाही येस, नाही. मोठे मोठे हे जे कंपन्या आहेत किंवा बिझनेस आहेत यांचे कुठेतरी मल्टिपल प्रोडक्ट असतात म्हणून ते टिकून राहतात. बरोबर की चूक? बरोबर की चूक? बरोबर. बरोबर आहे. एकच बरोबर. प्रोडक्ट असतं आणि ते सेलच नाही झालं तर कंपनी राहील का? नाही नाही. टिकणार. नाही. नाही टिकणार. मग नाही. आपल्याला सुद्धा ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तर आपले सुद्धा 5 ते 6 प्रोडक्ट निर्माण केले पाहिजेत. कोणता जास्त चालू शकतो, कोणता प्रोडक्टची गरज सध्या जास्त आहे, त्यामुळे आपल्या मंथली पगारापेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला ट्रेनिंग मधून मिळू शकेल, असे प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या विषयावर तयार केले तर त्यातून आपलं खूप मोठं अर्थार्जन होऊ शकतं. बरोबर की चूक? बरोबर सर. मग अशा मल्टिपल प्रोडक्टवर काम करण्यासाठी खरंच तुम्ही तयार आहात का? तयार आहे येस सर. सर. आहोत सर. तयारी करायची त्याच्यावर चालेल. सुद्धा लगेच याच सेशनमध्ये ऍक्शन प्लॅन करणार आहोत. कारण नेक्स्ट संडेला आपण एक विषय घेऊन त्या विषयावर काम करणार आहोत. म्हणजे एक आठवडा त्याच विषयातली मास्टर की हम्म. थांबायचं. नाही. नाही. जो थांबला तो पुन्हा कधीच माझ्यासोबत नसणार. कारण मी एवढी शक्ती लावतोय म्हणल्यावर माझ्या अपेक्षा त्याच्याकडून जास्ती असणार. असणारच. असणारच. मग ती सुजाता मॅडमच्या पहिल्या दिवसापासून जगात सुजाता मॅडम असताना, बरोबर? हम्म. म्हणजे माझ्या पहिल्या स्टुडंट सुजाता मॅडम आहेत. पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहेत. अगदी माझ्या चळवळीमध्ये खूप मोठा त्यांचा हातभार आहे. पण जेव्हा मी तर नवीन आडनाव प्रोडक्ट पण घ्या. पण मी जेव्हा नवीन प्रोडक्ट घेऊन येतो तेव्हा प्रत्येकाकडून तीच अपेक्षा ठेवतो की त्यांनी त्यामध्ये इनपुट तेवढं द्यायलाच. पाहिजे. हो. पाहिजे. म्हणजे सुजाता मॅडम जरी आता तुम्हाला खूप सिनियर काउन्सिलर वाटत असेल तर मी सर्वांना यंगेस्ट काउन्सिलर त्यांना म्हणेल. कारण ते काही ना काही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतात, काही ना काही ते मार्केटमध्ये चालविण्याचा प्रयत्न करतात, कुठे ना कुठे आपलं अस्तित्व पुन्हा पुन्हा दाखविण्याचा प्रयत्न करतात, हातपाय तरी हलवितात. बाकीचे नुसते झोपून आहेत की काय असं वाटतं. बरोबर की चूक? बरोबर आहे. बरोबर आहे. मला माहिती आहे खूप जण बरोबर म्हणणार नाही कारण स्वतःची स्वतःला कुठेतरी वाटते अरे खरंच की मॅडम करतायत पण आपण थांबलो. बरोबर ना? हम्म. येस. येस. पुढे बघा काय दिसतो मुद्दा. बिझनेसमध्ये पार्टनर किंवा शेअरधारक असतात का? असतात की नसतात? हो असतात सर. येस येस. मग असतात. एकमेकाच्या सहकार्याने बिझनेसची ग्रोथ ही स्पीड पकडत असते. आपण सुद्धा असंच टीमवर्क सुरू केलं तर
खूप छान तर वाढेल सर. खूप येस. छान. खूप आता छान. माझ्यासोबत अनेक रेकी ग्रँड मास्टर जोडलेले आहेत आणि सर्व रेकी ग्रँड मास्टरचं काय ओपिनियन आहे, आमचे स्टुडंट तुमचे स्टुडंट म्हणून आपण एकत्र इव्हेंट करत जाऊया. आम्हाला पण तो परवडेल, तुम्हाला पण परवडेल आणि आमच्या पण टीम मेंबरला काउन्सिलिंगचं नॉलेज मिळेल. त्यामुळे त्यांना म्हणजे हिलिंग करायला वगैरे सोपं जाईल आणि त्यातून तुम्हाला पण स्टुडंट मिळतील. सांगण्याचा उद्देश काय, ते माझ्यासोबत जुळल्यामुळे माझाही फायदा आणि त्यांच्या टीम मेंबरचा पण फायदा. किती चांगलं हो काम ना आमच्या सर. दोघांचं पण सुरू होणार. मग एका एका कुठल्याही रेकी ग्रँड मास्टरला आताच बघा आपल्या मंजुषा मॅडमनी आणि सुवर्णा मॅडमनी पुण्यामध्ये दोघांनी मिळून एकत्र कार्यक्रम घेतला. का, एकट्याला घ्यायचं म्हटलं तर थोडा त्रास होतो, हॉलचं भाडं, नंतरची व्यवस्था, अनेक गोष्टीचा ताण येतो. पण जेव्हा 2-3 ट्रेनर एकत्र येतात आणि असा इव्हेंट घेतात तेव्हा प्रत्येकाला सोपं जातं, उपस्थिती जास्त राहते आणि सक्सेस पण जास्त मिळतं. एकमेकाचे विद्यार्थी एकमेकाकडे जातात आणि बिझनेस पण ग्रो होतो. वाढत जातो. येस. त्यामुळे मी सुद्धा अनेक रेकी ग्रँड मास्टर सोबत किंवा इतर ट्रेनर सोबत असं आता सामूहिकपणे काम कसं पुढे घेऊन जाता येईल याच्यावर विचार करतोय. का, तर मला माझा बिझनेस वाढवायचा आहे. बरोबर. हो. मग ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असं काम करता येऊ शकतं का. मी आता उदाहरण दिलं की नाही तुमच्या समोर. येस येस. अशाच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या सर्व टीम मेंबरनी मिळून आपले 4-5 स्टुडंट एकत्र करून एक मोठा इव्हेंट घेतला तर. बरोबर की वादच चूक. नाही, घ्यायला पाहिजे. येस येस हो. येस. म्हणजे 10 आपल्यासारखे ट्रेनर तयार झाले, त्यांच्याकडे 5-5 जरी नक्कीच. विद्यार्थी आले तर 50 विद्यार्थी एकत्र आणता येतात. कितीतरी मोठा इव्हेंट होतो. येस, पुढे चलूया. आता महत्वाचं काय आहे बघा, ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये टीमवर्क करता येऊ शकतं का. जसं की ट्रेनिंग निर्मिती आणि प्रेझेंटेशन, डिजिटल मार्केटिंग आणि ऍडमिशन क्लोजिंग, माउथ पब्लिसिटी, त्यासाठी फ्री वेबिनार, ऑफलाईन सेशन मधून जाणीव जागृती, दुसऱ्या टीम सोबत मिळून बिझनेस. मी हे सांगितलं ना तुम्हाला, याच्यात जे मुद्दे दिसत आहेत तेच आता चर्चेमध्ये होते का. हम्म. हो. येस. पण आपण सुद्धा हो अशा सर. सहविचारी ट्रेनरने एकत्र येऊन टीम तयार केली, कामाची विभागणी तयार केली, तर आपल्या सुद्धा कामाला स्पीड मिळते आणि आपण सुद्धा आपल्याकडे जे काम दिलं त्यामधलं एक्सपर्ट बनतो. आपल्या टीम मेंबरकडे जे काम असेल त्या कामातला तो एक्सपर्ट असतो. त्यामुळे आपण 4-5 जण मिळून एक ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचा एक छान छाप याच्यामध्ये टाकू शकतो. येते लक्षात. हम्म. हो सर. हो सर. चला पुढे चलूया. मग आता नेमकं काय करायचं. सर्वात पहिल्यांदा असतो तो म्हणजे विषय निश्चिती. मला कोणता विषय सोपा जातो हे महत्वाचं इथे नसतं. बरोबर की चूक. पहिल्यांदा आपण काय विचार करतोय, मला कोणता विषय सोपा जातो. परंतु ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये माझा विषय कोणता हा विषय महत्वाचा नाही. तर ट्रेनिंग हम्म. इंडस्ट्रीमध्ये नेमकी समाजाला कशाची गरज आहे, कोणता विषय समाजामध्ये चालू शकतो हे ओळखावं लागतं आणि त्यानुसार आपल्या विषयाची निश्चिती करावी लागते. बरोबर की चूक. बरोबर आहे सर. बरोबर आहे. बरोबर. करेक्ट करेक्ट सर. आपण काय करतो, मी या विषयात एक्सपर्ट आहे ना मग मी हाच विषय घेतो. पण कस्टमरच नसेल तर एक्सपर्ट असून काय उपयोग. हम्म. हम्म. नाही. बरोबर. मग आपण सुद्धा विषयाची निवड करताना नेमकं पुढे कोणता विषय समाजामध्ये येऊ शकतो, मग तो विषय येण्याच्या एक छोटंसं उदाहरण देतो. माझ्या मामाच्या मुलाचं हार्डवेअरचं शॉप आहे. यासोबत एक कारचं मेकॅनिकलचं पण त्याचा वर्कशॉप आहे. पण ते करत असताना मागच्या 2 वर्षापूर्वी त्याने सौर ऊर्जेचे प्लॅन्ट सोसायट्यामध्ये लावण्याच्या बिझनेसमध्ये उतरला. मग त्यासाठी गुजरातमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतलं, खूप काही काही केलं. मी त्याला हे म्हणत, एवढे चांगले बिझनेस असताना तू तिसऱ्या बिझनेसमध्ये कसं काय उतरला. चांगल्या तू म्हणजे बिझनेसमध्ये, चालत्या बिझनेसमध्ये सोडून तू इतर बिझनेसमध्ये इतका वेळ का घालवतो. पण आता तो मला म्हणतोय की पुण्यामध्ये माझ्या 350 सोसायट्यामध्ये मी माझा सौर ऊर्जेचा प्लॅन्ट इन्स्टॉल केला आणि 1 CR चा बिझनेस मी 1.5 महिन्यातच केला. याला म्हणतात बिझनेसमॅन. अगदी आम्ही पती पत्नी चर्चा करताना तो वेगळा आहे, काय चालत्या लक्ष्मीला लात मारतोय, विनाकारण तिकडे जातो हा विचार करत होतो. पण थोड्या वेळापूर्वीच तो घरी येऊन गेला आणि तो मला सांगत होता, इतका मोठा माझा बिझनेस झाला.
म्हणजे मार्केटमध्ये पुढच्या काळामध्ये काय चालू शकतं हे त्यानं ओळखलं, त्यामध्ये कौशल्य प्राप्त केली, त्यामध्ये तो उतरला आणि खूप मोठा सक्सेस झाला. आता सोसायट्यांना जाणीव होत आहे की आपल्या महिन्यात म्हणजे काय बोलला तो, महिन्याला 25,000 ते 30,000 लाईट बिल येतं. पण ही जर 3 लाखाची सिस्टीम इन्स्टॉल केली, त्यात पण तो बजाज काय ते कार्डवरून फायनान्स म्हणून तोच देतो, आहे ना बजाज 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 फायनान्स. फायनान्स, बजाज ओके फायनान्स. ओके. मग त्या फायनान्सवर पण तो ते इन्स्टॉल करून देतो आणि फक्त तुम्हाला 12 महिने 20-20 हजाराचेच हप्ते भरायचे आहेत. तुमचं ते फायनान्स पण नील होतं, असं होतं तसं होतं. आता माझ्याकडे 16 पोरं होते, आता मला 50 पोरं लागतील. कितीतरी सोसायट्या माझ्याकडे अप्रोच होत आहेत. एकदा लावली की पुन्हा त्यांना लाईट बिल भरण्याची गरज नाहीये. त्यामुळे कितीतरी मोठा माझा बिझनेस उभा झाला. आता मी हे 2 बिझनेस म्हणजे फक्त मजुराच्या ह्याच्यावर करतोय आणि मी पूर्ण वेळ इकडेच करतोय. म्हणजे त्यानं ओळखलं की पुढच्या काही दिवसामध्ये कोणता बिझनेस मार्केटमध्ये टिकू शकतो, चालू शकतो. मग आपण सुद्धा ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये कोणता विषय आपल्या ट्रेनिंगमध्ये चांगला चालू शकतो हा विचार करावा लागेल. बरोबर. हो. हो. मग आपल्याकडे कोणता विषय घ्यावा, जो आपल्याकडे एक्सपर्ट आहे तो, की मार्केटचा विचार करून, मार्केटचा अभ्यास करून किंवा अनेक व्यक्तीसोबत चर्चा करून, अनेक टीम मेंबर सोबत चर्चा करून आपण आपल्या विषयाची निवड करावी. नीड हो असेल सर. तशी तो विषय ती गरज आहे. मार्केटचा हा. विचार विद्या करून. विद्या पवार मॅडमचा एकच विषय, रेश्मा पाटील मॅडमचा एकच विषय, मी ऑलरेडी त्या विषयात आहे, त्यांनी पण तोच विषय घेतला. आम्ही आमची स्पर्धा कुठेच नाही, कारण प्रत्येकाचं कार्यक्षेत्र हे पूर्णपणे वेगळं आहे. बरोबर. अगदी विद्या पवार मॅडम अगदी धुळ्यात सर. आहे, बरोबर रेश्मा हो. आहे. पाटील मॅडम मुंबईत आहेत, मी पुण्यात आहे. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगवेगळं आहे. त्यामुळे कोणी कोणाचा स्पर्धक इथे नाही. बरोबर आहे सर. बरोबर. बरोबर. हो सर. हो. हो सर. बरोबर. त्यामुळे आपण विषयाची निश्चिती सुद्धा समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यावरच आधारित तयार करावी. मग आताच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे कोणत्या तरी विषयाचं नॉलेज आहे हे समाजाला कसं कळणार, कसं कळणार? मग कुठेतरी आपण त्याच्यावर लेख लिहायला हवेत, ग्राफिक्स डिझाईन करायला हवेत, छोटे छोटे रील्स तयार करायला हवेत, फ्री वेबिनार घ्यायला तयार हवेत. तेव्हा लोकांना कळेल अरे, आपला हा प्रॉब्लेम येतोय ना, चला त्यांचा मी तो वेबिनार ऐकला होता, त्यांचं ग्राफिक्स मला फेसबुकला दिसलं, मी त्यांना कॉल करतो, मी त्यांना विचारतो. बरोबर की चूक? बरोबर सर. म्हणजे विषय जो बरोबर सर. आपण बरोबर. निवडतो त्या विषयाच्या अभ्यासाबरोबर तिकडं आर्टिकल्स तयार करावे लागतात, ग्राफिक्स तयार करावे लागतात, छोटे छोटे रील्स तयार करावे लागतात. दररोज काही ना काही पोस्ट आपल्याला या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करावं लागतं. तेव्हा समाजामध्ये आपली ओळख निर्माण होते की या विषयातले एक्सपर्ट आपण आहोत. आलं लक्षात? हो. हो सर. चला पुढे. मग व्यवस्थित अभ्यास करून मग याचे वेबिनार कसे घ्यायचे, 2 दिवसीय वर्कशॉप कसे घ्यायचे, 7 ते 10 दिवसाचे कसे घ्यायचे, 21 ते 30 दिवसाचा कसा घ्यायचा, किंवा टीओटी ट्रेनिंग ऑफ ट्रेनर याचा 90 दिवसाचा मोठे वर्कशॉप कसे घ्यायचे आणि खूप मोठं करिअर मी माझ्या विषयामध्ये पुढे कसं निर्माण करायचं, असा खूप बारकाईनं अभ्यासपूर्ण प्लॅन करून त्यावर काम करायला सुरुवात केली तर किती सहज शक्य आहे. खूप कठीण आहे असं वाटतं का? छान. ना. अजिबात कठीण नाही, हम्म. अजिबात कठीण आहे. फक्त आपल्याला थोडीशी सहनशीलता हवी आहे की आपली ओळख समाजामध्ये निर्माण झाल्यानंतर आपल्याला करिअर हो. निर्माण होतं. तेवढी सहनशीलताच नसेल तर नाही सातत्य हवं. सक्सेस मिळणार. पेशन्स हवेतच. येस. मग ट्रेनर किंवा हो. स्पीकर कसा असावा, ट्रेनर, स्पीकर, काउन्सलर कसा असावा याच्यावर आपल्याला विचार करायचा होता. खूप चर्चा घडवून आणायची होती, पण वेळ कमी आहे, त्यामुळे मी काही मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. वाचून घेऊया. तो सतत उत्साही असावा, हसतमुख असावा, आत्मविश्वासपूर्वक आणि ऊर्जावान असावा. मी माझं मोठेपण सांगत नाही, पण मी तुमच्यासमोर कसा असतो? उत्साही, कोणताही प्रश्न ऊर्जावान विचारा, काही असं. बोला, काही हो. सांगा, प्रत्येक वेळा मी तुमच्यासाठी अवेलेबल असतो की नसतो? कधीतरी म्हणतो का की असतात सर. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी उद्या हो देतो? सर. नाही नाही. कधीच नाही. नेहमी नाही. फ्रेश असतात तुम्ही. येस येस. हो. भाषा श्रोत्यांना सहज समजणारी असावी. बरोबर ना? हो. म्हणजे खूप स्टँडर्ड लँग्वेज हो. नको. जसा श्रोता तशी आपली लँग्वेज असावी. बरोबर. समजलं. कारण
आपला कस्टमर कोणता आहे त्याला कसं आपण आपलंसं करू शकतो, त्याच्या भावनांना कसा स्पर्श करू शकतो, ही आपली भाषा सांगते. मग आपली भाषा समोरच्या व्यक्तीच्या मनाला स्पर्श करणारी असावी. बॉडी लँग्वेज उत्तम असावी. कालच बोलता बोलता मी एक उदाहरण दिलं होतं. काय हो तुम्ही वाचलंय? काय डोक्याला हात लावून वाचताय? एका काउन्सलरचं वाचन कसं असावं? सहज बोललो होतो की नव्हतो? हो. म्हणजे सहज बोलताना सुद्धा ते आपलं प्रेझेंटेशन असावं. बरोबर? बरोबर. पुढे हो. स्पीकरकडे विषयाचे सखोल ज्ञान असावं आणि प्रेझेंटेशन करण्याचं कौशल्य बोललेली सर. असायला हवं. संवादात्मक विषयाला पुढे घेऊन जाणारे प्रेझेंटेशन कौशल्य असावे. मी काय करतोय तुमच्यासोबत गप्पा मारतोय की फक्त एकटाच प्रेझेंटेशन देतोय? गप्पा गप्पा मारून मारतोय सर. ना? संवाद याला साधतो. म्हणतात संवादात्मक प्रेझेंटेशन, संवादात्मक सादरीकरण. गप्पा हे मारत ज्याचं प्रभावी असतं प्रेझेंटेशन. तो खरा काउन्सलर म्हणून सक्सेस होऊ शकतो. येते लक्षात? हो सर. हो सर. हो. मग आपल्याला सुद्धा ऍज अ स्पीकर म्हणून, ऍज अ काउन्सलर म्हणून असे संवादात्मक आपल्याला संभाषण करण्याचं कौशल्य आपल्यामध्ये रुजलं पाहिजे. संवादात्मक सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन करण्याचं कौशल्य आपल्यामध्ये रुजलं पाहिजे. हा विचार आतापासूनच करायला हवा. रेश्मा पाटील मॅडम लक्षात येते? हो सर. हम्म. Yes, तुम्ही केलंच असणार. पण तुमचं नाव यासाठी घेतो की तुम्ही आता प्रत्यक्ष मैदानात उतरलात. हो सर. येस. पुढे श्रोत्यांच्या भावनांना स्पर्श करून प्रेरणा निर्माण करणारे असावे. श्रोत्यांच्या भावनांना स्पर्श करून प्रेरणा निर्माण करणारे कौशल्य आपल्यामध्ये असावे. आणि स्पीकरचं टाइम मॅनेजमेंट एकदम उत्तम असायला हवं. बरोबर की चूक? हो सर. बरोबर. मग वरील सर्व बरोबर सर. कौशल्य जन्मजात असतात की सरावाने विकसित होत असतात? हो. सरावाने नक्कीच. विकसित होतात. सरावाने विकसित होतात. मग आपण तेवढा सराव करण्यासाठी तयार असायला हवं की नको? बरोबर हो सर. सर. असायला हवं. असायला हवं. कोणत्याही व्यवसायात आपल्याला एकदम यश मिळत नाही. व्यवसायामध्ये धीर आणि सातत्य महत्वाचा असतो. परंतु सुरुवातीला रिस्पॉन्स भेटत नाही तेव्हा सातत्य ठेवलं जात नाही. हीच आपल्या काउन्सलरची खूप मोठी अडचण निर्माण होते. बरोबर. इतर व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठी केलेली असते त्यामुळे आपल्याला थांबावंच लागतं. पण या व्यवसायात इन्व्हेस्टमेंटच नाही आहे ना. त्यामुळे सुरुवातीला रिस्पॉन्स नाही भेटला की आपली मानसिकता खराब होते आणि आपण सोडून देतो. जमेल का? नाही नाही, तसं कसं जमेल? येस. अनेक वेळा बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक केलेली असते, ती काढायची असते म्हणून सातत्य ठेवलं जातं. परंतु ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक मोठी नसल्याने सातत्य ठेवणे, वेळेवर बदल प्रशिक्षणात करणे यावर काम होत नाही. परंतु कोणतेही बिझनेस सातत्य आणि लवचिकता यामुळे यशस्वी होतात. लवचिकता म्हणजे काय? बिझनेसमध्ये वेळेवर जसा ट्रेंड चालू असेल तसा बदल करणे. याला काय म्हणतात? लवचिकता. चेंजेस. येस, चेंजेस. मग ही सर्व कौशल्य आपल्यामध्ये सरावाने विकसित होत असतात. बघा. जोपर्यंत आपण सराव करणार नाही तोपर्यंत ही कौशल्य विकसित होणार नाही. सर्वात महत्वाचा फॅक्ट येतो ती म्हणजे जाहिरात. 1 रुपयाचं नवरत्न ऑइल, 1 रुपयाचा पाऊच आहे पण ऍडव्हर्टाईज कोण करतोय? अमिताभ बच्चन. किती पैसे अमिताभ कंपनी बच्चन. त्यांना देत असेल? अमिताभ बच्चन. किती पैसे त्यांना कंपनी देत असेल? कधी विचार केला का? मग या कंपनीचा बिझनेस किती जास्त होत असेल? Correct. मग आपण सुद्धा अगदी छोटासा बिझनेस जेव्हा आपल्या ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये सुरू करू, त्याची सुद्धा आपण ऍड दररोजची 100 रुपये प्रमाणे करू. 1 महिन्यासाठी 3,000च लागतील. पण 3,000मध्ये आपल्याला किती अर्निंग होईल याचा कल्पना तरी आपण करू शकतो का? बरोबर. बरोबर सर. मग ऍड लावण्याच्या अगोदर आपल्याकडे बरोबर. नॉलेज, आपलं कौशल्य, आपला सोशल मीडिया प्रोफाईल, आपली कम्युनिटी या सर्व गोष्टीवर काम कसं करायचं, आपली ऍड कशी लावायची, आपण आपल्या वेगवेगळ्या प्रोडक्टला कसं मार्केटमध्ये उतरवायचं आणि कसं सक्सेस मिळवायचं याचा विचार आपल्याला करावा लागेल. हो. बरीच. येस सर. आताच बोलता बोलता या सगळ्या मुद्द्यावर आपली चर्चा झालेली आहे की 2-4 ट्रेनरने एकत्र येऊन जर एखादा ऑफलाईन घेतला तर पुन्हा नव्याने बिझनेसला ग्रीप मिळते. बरोबर. बरोबर आहे सर. हो. मग बरोबर. मी सुद्धा आपल्या टीम मेंबर मधून काही जणांना बिझनेस पार्टनर म्हणून इन्व्हाइट करणार आहे. 3 महिन्याचा टास्क राहील. 3 महिन्यानंतर मी माझे अरे स्टुडंट वा. म्हणणार, माझे बिझनेस पार्टनर म्हणणार.
मग कोणाला माझ्यासोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम करायला आवडेल, त्यांनी त्यांची कौशल्य मला दाखवावी लागतील. नक्कीच दाखवू सर. येस. म्हणजे अशा 10-12 ट्रेनरना, किमान 10 तरी ट्रेनरने एकत्र आणायचं, एकमेकाच्या हातात हात घालायचा आणि खूप चांगलं याच्यामधलं सक्सेस मिळवायचा आणि इतराच्या समोर एक रोल मॉडेल निर्माण करायचा, हा मी प्लॅन करतोय. जेणेकरून महाराष्ट्रातील अनेक युवक पुढे येतील आणि या ट्रेनिंग इंडस्ट्रीला जे म्हणजे फॉरेनरनी किंवा उत्तर भारतातल्या ट्रेनरनी ताब्यात ठेवले, तर आपला महाराष्ट्राचा सुद्धा शिक्का चालायला हवा, हा उद्देश मी त्या डोळ्यासमोर ठेवतोय. खूप छान सर, खूप छान. येस येस मस्त. येस. आता सुरुवात खरंच कशी आहे सर, करायची? खरंच. येस. सुरुवात कशी करायची? सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जसं की आपला हा जो बिझनेस आहे, हा पूर्ण वेळ आहे का? नाही. अजिबात. नाही. आपण आपल्या नाही. वेळेनुसार काम करू शकतो. हो. भांडवल लागत नाही. नाही. मग कुठेतरी ही आपल्यासाठी एक नवीन संधी आहे. या संधीमध्ये आपण उतरू आणि संधीचं सोनं करू, हा विचार तरी सुरुवात करावा लागणार की नाही? बरोबर. हो. हो सर. आपण विचारच नाही केला तर पुढे जाऊ का? नाही, कसं नाही. शक्य? मग शक्यच मला नाही. ऍज अ ट्रेनर, ऍज अ काउन्सलर, ऍज अ कोच, ऍज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून मला या क्षेत्रामध्ये उतरायचंय. एवढा जरी विचार केला तरी खूप झाला तरी भरपूर झाला. सुरुवात चालेल. मग फक्त 4 विषयात एक्सपर्टी मिळवूया. प्रत्येक महिन्याला एका विषयाच्या बेसिक आणि ऍडव्हान्स अशा 2 बॅच तयार करूया. म्हणजेच काय, तुमच्या लक्षात आलं का? जेव्हा आपण 2 महिने आपलं स्वतःवर काम करू, तेव्हा प्रत्येक महिन्याला फक्त एकाच विषयाच्या 2च बॅच लावायच्या. पहिल्या 15 दिवसात बेसिक, दुसऱ्या 15 दिवसात ऍडव्हान्स. बेसिक ऍडव्हान्स. बॅच जी तुमची 5 दिवसाची असेल, 10 दिवसाची असेल, त्याची ₹499. जी ऍडव्हान्स असेल त्याची ₹999. पहिल्या बॅचमध्ये फक्त 30च ऍडमिशन बेसिकला तुम्हाला होत आहेत आणि ऍडव्हान्सला फक्त 20च ऍडमिशन होत आहेत. किती? फक्त 30 आणि 20. बेसिक बॅच तुम्हाला ₹14,970 आणि ऍडव्हान्स बॅच 34,000, सॉरी, हम्म. 19,980. अशी एकूण जवळपास ₹35,000 उत्पन्न तुम्हाला मंथली डोळे झाकून देते. खूप मोठ्या गोष्टी नाहीये त्या, सहज देते. पण केव्हा सुरुवात करू? तेव्हाच ना. हो ना. मग आतापासून एक वेगळा व्ह्यू आपल्यामध्ये तयार केला तर सुरुवात करू की नाही? नक्कीच होईल सर. येस सर. आपण तर 5-5 हजाराच्या प्रोडक्टवर कामच करत नाही. माझ्यासारखे तर DMIT असेल किंवा क्लायंट, तुम्हाला माहिती आहे की एका क्लायंटकडून मी 5,000पेक्षा कमी घेत नाहीये. अगदी माझा रविवार तर 10-15 म्हणजे क्लायंटचा असतो. हे कधी होऊ शकतं? मी माझ्यावर तेवढं काम केलं ना, मी माझ्यावर तेवढी इन्व्हेस्ट केली, म्हणून मी माझी व्हॅल्यू वाढवली. बरोबर की चूक? बरोबर सर. मग आज बरोबर. आपण सुरुवात करतोय, पुढच्या 4-5 वर्षानंतर तुमची व्हॅल्यू किती असेल? आणि आज इन्व्हेस्टच नाही केली तर तुमची व्हॅल्यू वाढेल का? काहीच नाही नाही होणार. वाढणार. नाही सर. मग सुरुवात जर केली तर सक्सेस मिळतच. सुरुवात करा, सातत्य ठेवा, एकमेकासोबत आपण राहू, एकमेकाला मोटिवेशन देऊ, एकमेकाला प्रोत्साहन देऊ आणि एकमेकाच्या हाताला हात धरून आपण पुढे पुढे, जाऊ. बरोबर? हो मग सर. मानसशास्त्राचा विचाराचा नियम आपण पुन्हा पुन्हा अभ्यासलाय, येस सर. की आपण जसे विचार करतो तशाच कृती करतो, जशा कृती तसाच आपल्याला रिझल्ट मिळतो. मग कुठेतरी आपण विचार करूया की ऑनलाईन ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये मला सक्सेस मिळवायचंय, मला बिझनेसमॅन व्हायचंय. माझा फक्त 1 ते 1.5 तास मेहनत करणारा माझा बिझनेस असेल आणि त्यामध्ये मी माझ्या पेमेंटपेक्षा जास्त अर्निंग करेल. हा व्ह्यू नुसता तयार केला तरी सुद्धा हळूहळू आपण पुढे पुढे जात असतो. येते लक्षात? हो हो सर. सर. मग यासाठी आपण आपल्या जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर काउन्सिलरची फळी तयार करतोय. त्यांना हे सर्व प्लॅटफॉर्म उभा करून देतोय किंवा आपल्या सर्व ब्रेनवेच्या किंवा नवीन येणाऱ्या सर्व टीम मेंबरला सुद्धा आपण इथं म्हणजे चान्स देतोय. फक्त काही नियमावली आपल्यासाठी असेल. मी नियमाला पाळणारा माणूस आहे. नियमावली काय असेल? सर्वात पहिल्यांदा तर सर्वांना मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय सक्सेस मिळत नाही. नाही. गोड नाही. बोलून, मोठं बोलून किंवा
काय म्हणतात, खोटी स्तुती करून किंवा मोठ्या मोठ्या गप्पा मारून बिझनेस कधीच होत नसतो. हम्म. बरोबर की चूक? बरोबर. बरोबर. काही दिवस अशा स्वप्नात जातो, काही दिवस आपण भ्रमिष्ठ होतो, नंतर वास्तवाची जाण येते. पण तेव्हा आपण खूप मागे गेलेलो असतो ना, आपल्या समोरचे खूप पुढे गेलेले असतात. त्यामुळं हम्म. माझं प्रेम मेहनतीवर आहे. मेहनत करणाऱ्या माझ्या प्रत्येक टीम मेंबरवर आहे. जो जास्त मेहनत करेल तो माझ्याजवळ जास्त असेल. लक्षात येते? हो अगदी सर. रुपाली मॅडमला माहिती आहे की मला किती हो वेळ सर. नव्हता, रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांच्यासाठी पीपीटी बनवल्या. दुसऱ्या दिवशी ते सेशनला गेल्या. का? मेहनत करतायत. बरोबर? सुजाता मॅडमनी जे मागितलं ते मी देतो. का? काही ना काही ते काम करतायत. म्हणजे मी प्रत्येकासाठी अगदी तथास्तु म्हणल्यासारखे सर्व काही देण्यासाठीच असतो. पण मला माहिती आहे जे काम करत नाहीत, जे काहीतरी चुकीचं काम करतायत, त्यांना मी सहज बाजूला पण करतो. त्यामुळे ज्यांना खरंच काम करायची इच्छा आहे, ज्यांना खरंच सक्सेस मिळवायचं आहे, त्यांनी सुरुवातीपासून सोबत राहा. अर्धवट प्रवास करून ना घर का ना घाटका होण्यापेक्षा आत्ताच विचार करा. आत्ताच आपल्याला पॉसिबल असेल, मेहनत घ्यायची असेल तर आमच्यासोबत जुळा आणि आमच्यासोबत आपल्या विषयावर एक काम करा. मी एक टीम लीडर आहे, सर्वांना घेऊन पुढे जातोय. मी काही खूप देणार असं नाही, तुम्हालाच तुमचं निर्माण करायचंय. बरोबर ना? बरोबर आहे हो. सर. असं मी वाटतं फक्त देता. पॉलिसी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. त्या पॉलिसीवर तुम्हीच काम करणार आहात, तुम्हीच पुढे येणार आहात आणि तुम्हीच तुमचं करिअर उभा करणार आहात. मला वाटतं सर तुम्ही खूप देतात, जरुरीपेक्षा जास्त देत असतात जास्त. नेहमीच. बरोबर. थँक्यू. बरोबर आहे सर. थँक्यू. थँक्यू. सुजाता मॅडमच्या मताला मी सहमत आहे 100%. तुमचे हे मी शुभाशीर्वाद पण माझ्यामध्ये एनर्जी निर्माण करतात आणि खूप काही देण्यासाठी मला मोटिवेशन देतात. सर तुम्ही नमस्कार. खूपच खरंच. देता नमस्कार सर. आम्हाला. नमस्कार. खूपच देता आम्हाला सर. थँक्यू. अशोक नमस्कार सर सर. नमस्कार. 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 सर मी अनुराज बांधवकर. मी नमस्कार. मॅनेजिंग डिरेक्टर आहे क्रिसिस केअर टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा. येस. आज ऍक्च्युली माझं या ह्याच्यात जॉईन होणं म्हणजे एक लक बाय चान्सच आहे. आम्ही मागील 12 वर्ष स्मार्ट सिटी डोमेनमध्ये काम करतोय येस. आणि आम्ही बरेच गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आणि केलेले आहेत. आणि आम्ही मुंबई सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट मध्ये पण आम्ही विवर सिस्टीम इंटिग्रेटर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो आम्ही. खूप छान. आणि आम्ही ठाणे जिल्हा परिषदेच्या ऑलमोस्ट 300+ स्कूल मध्ये आम्ही सीसीटीव्ही आणि अटेंडन्स सिस्टीम इन्स्टॉल केलेले आहेत. छान. आणि आम्ही आता लास्ट इयर ठाणे जिल्हा परिषदेच्या सीओना एक प्रेझेंटेशन दिलं एक स्मार्ट सिटी बद्दल. आणि तेव्हा ते म्हणजे नाव ठाणे जिल्हा परिषद इज ट्राईंग हार्ड टू इम्प्लिमेंट, म्हणजे सगळ्या जिल्हा परिषद इम्प्लिमेंटिंग स्मार्ट स्कूल इन देअर स्कूल्स. येस. आणि आम्ही पण आता एवढ्या वर्ष काम करतोय. आम्हाला एक जाणीव झाली की एक स्किल जनरेशन मध्ये लॅकिंग आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्ही म्हणजे माझा एक्सपिरियन्स म्हणजे मी स्वतः BSc आणि MBA आहे फ्रॉम वेलिंगकर्स. आणि मी पण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे. आणि मला हे कळलं की आपल्याला एक हा एक्सपिरियन्स कुठेतरी पुढच्या जनरेशनला एक द्यावा. या विषयाने मी हा विषय शिकायला लागलो. आणि लकीली मला फेसबुकवर तुमची ही लिंक मिळाली आणि मी जॉईन झालो आज. तर आता आम्ही रिसेंटली याच्याबद्दल आम्ही आता एक म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तुमचं एक आपण एक सांगत कसं आपण करू शकतो. तर याच्यामध्ये आम्ही आता याच्यामध्ये एक स्टेप घेतली आहे. आमचा ठाण्यामध्ये ई लर्निंग स्टुडिओ मी आता चालू केला आहे. सो ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण ई लर्निंग आमचा सेटअप आहे, जिकडे तुम्ही तुमचं पूर्ण कंटेंट क्रिएशन करू शकता. तो आपण नक्कीच याच्यामध्ये आपण दोघे म्हणजे आपण मिळून सगळे काम करू शकतो. आणि मला नक्कीच या मिशनला तुमच्या सपोर्ट करायला आवडेल. नक्की सर. थँक्यू सर. आपण पर्सनली म्हणजे सेशन संपल्यानंतर बोलूया. मी तुम्हाला समजून घेतो, तुम्ही मला समजून घ्या. मग आपल्या सर्वांना एकत्र येऊन कसं काय पुढे काम करता येईल याच्यावर आपण नियोजन करूया. शुअरली. कारण आता तुम्ही जसं ते म्हणालात की ह्याच्यासाठी मार्केट खूप आहे आणि वी विल शुअरली सपोर्ट तुमचं जे मिशन आहे टू टेक इट टू अ गव्हर्नमेंट लेवल आणि आपण करू शकतो नक्की. नक्कीच. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सर. मला वैयक्तिक तुम्ही मेसेज टाका, कॉल करा. नक्की मी आहे या ग्रुपवर जॉईन झालोय. आणि येस. नक्की. नमस्कार थँक्यू सो प्रशांत मच. सर. माईक चालू करा. हो सर. नमस्कार सर.
नमस्कार, किती दिवसानंतर दिसले. हो सर, खूप छान. सर खरोखर एक तुमचं बोलणंच म्हणजे सुरुवात बोलण्यापासून करूया आपण. तुमचं बोलणंच प्रेरणादायी असतं की जे म्हणजे आम्हा सर्वांना शिकण्याची सुरुवात तुमच्या बॉडी लँग्वेज आणि बोलण्यातनं सुरुवात होते, मग नॉलेज मग देणं वगैरे. सर तुम्हाला माहितीये मी या फील्डमध्ये काम करतो, तरी मी तुम्हाला गुरुस्थानी तुम्ही आहात. नक्कीच आपण मोठं काम करूया सर. तुमचे तुम्ही आमच्यासाठी काय मार्गदर्शक आहात, प्रेरणादायी मार्गदर्शक आहात. नक्कीच एक मोठं काम होईल सर. नक्कीच 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 हो. नक्कीच. थँक्यू. हो. दुसरे ओके. प्रशांत सर पण बोलतायत. नमस्कार प्रशांत सर. नमस्कार. सर नमस्कार. नाईस कशा मीट आहात यू सर? सर. थँक्यू हा सर. बढिया थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. नेहमीप्रमाणे आपल्या या सेशनला पाहिलं मी आणि अटेंड झालोय आणि मला वाटतं आपण एका याच्यावरतीच चालतो, विचारावरती चाललोय आणि नवीन विषय घेऊन आपण एकदा बसायला हरकत नाहीये. येस. पण प्रेझेंटेशन ऍज युजल आपलं पहिल्यासारखं चालू आहे. आणखी एनर्जी वाढवतोय, नवीन नवीन विषय आपण अप्रोच होतोय. आणि आता जो महत्वाचा मुद्दा मांडला की इंटरनॅशनल कंपनीज एज्युकेशन्स कसे एकमेकाला इंटरॅक्ट करतात मार्केट म्हणून आपल्याला, ते आपल्याला हेरला त्याबद्दल परत एकदा तुमचा धन्यवाद म्हणतोय. कॉंग्रॅच्युलेशन. आपण निश्चित बसूया सर, करूया काम पण. नक्कीच चालेल नक्कीच सर. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हॅलो, नमस्ते सर. नमस्कार नमस्कार. हा सर, मी आज आता आपलं मी जॉईन झालो. फक्त सुजाता मॅडमशी माझं बोलणं झालं, आपल्याशी बोलणं झालं, त्यानंतर मी जॉईन झालो. पहिल्यांदाच जॉईन होतोय, त्याबद्दल मला आनंद वाटला. कारण थँक्यू सर. आपण जॉब करत हे करता हे ऐकल्यानंतरच मला बरं वाटलं. कारण का मीही बँकिंग क्षेत्रामध्ये आहे आणि काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये 25 वर्ष काम करतोय. अरे वा पण वा. छान छान. पण ह्यामध्ये मला असं वाटत होतं की अरे आपण बँकेमध्ये आहे, सर्व्हिस करतो, मग तेवढं जेवढं शक्य आहे तेवढं करावं. पण आज आपलं ऐकल्यानंतर मला आणखीन प्रेरणा मिळाली सर. मला अत्यंत आनंद वाटेल. आणि मी हिप्नोथेरपीमध्ये मी गेली 25 वर्ष काम करतो, सायकोथेरपीमध्ये काम करतो. त्यामुळे या पुढच्या क्षेत्रामध्ये आपल्या बरोबर जॉईन होऊन पुढे नवीन काही गोष्टी करायला मलाही आनंद वाटेल. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, अजून कोणाला बोलावंसं वाटतंय? बोलणार आहे. हा आज येस खूप बोला. दिवसांनी मी तुम्हाला ऐकलंय, म्हणजे पर्पजली मी हा ब्रेक पण घेतला होता, थोडस थांबली होती. पण मला असं वाटायला लागलं की तुम्हाला ऐकत राहणं किंवा तुमचे विचार स्वतःला ऐकवणं हे जगण्यासाठी गरजेचं आहे. आता जसं तुम्ही थँक्यू मगाशी मॅडम. थँक्यू. कोणतरी म्हणालंय की तुमचं व्यसन लागलंय, तर मलाही तुमचंच व्यसन लागलंय सर. आणि आज असं वाटतं की थँक्यू. तुम्हाला ऐकणं हाच माझा एक टॉनिक आहे मला ते, आणि त्याच्याने मला खूप प्रेरणा मिळते सर. आणि तुम्हाला मी कधी सोडणार आहे? ब्रेनवेजची जी प्रगती तुम्ही करताय आणि तुमचं जी मेहनत आहे, मी आता इथे जमलेल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांची खूप मेहनत आहे यामागे. सर पीपीटी रात्री बनवतात, शाळेत पण शिकवतात, आणि त्यांची शाळा असे नाहीये की सहज जाऊ शकतात. कुठे डोंगर दऱ्यात असते त्यांची शाळा, पण ते शाळा करून त्या विद्यार्थ्यांना पण माझी मुलं सर ज्या आत्मीयतेने बोलतात ना, नाही माझी पोरं वाट बघतायत किंवा माझ्या मुलांना हे द्यायचे, तर त्या आत्मीयतेने ती सेशन पण करत असतात की तुम्हाला ते द्यायचंय. सरांची जी भावना असते, तर सरांबरोबर जे कोणी पण काम करायला तयार असतील त्यांनी त्यांची ही जी तळमळ आहे ती समजून घ्यावी आणि त्यांना मदत करावी, किंवा त्यांचं बोट पकडून पुढे जावं. नक्की सरांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि तुमचंही उज्ज्वल होईल असं मला वाटतं सर. थँक्यू सर. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू. धुमाळ सर नमस्कार. धुमाळ सर मी सर मगाशी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. येस येस येस. हा हा बोलूया बोलूया. त्या प्रश्नावर मी नक्कीच बोलतोय. फक्त धुमाळ सरांची एक प्रतिक्रिया घेऊया. धुमाळ सर दिसत होते, कुठे गेले? नमस्कार सर, आवाज येतोय? हा नमस्कार नमस्कार. तुम्ही पण आहात या. नमस्कार सर. सर आवाज, माझा कार्यक्रम खूप छान आहे. फोटो घेऊनच कार्यक्रम चालू आहे. अरे वा वा वा. थँक्यू सर. लाईट गेली पण तरी चालूच आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचा सर खूप उपयोग होतोय मनापासून. नक्की. खूप म्हणजे खूप. मेमरी टेक्निकला खूप हायर घेतली. रोज 4 शाळा कॉलेज, आता बोलवून येते घरी, गाड्या पाठवतात. मध्यंतरी काही कारणास्तव आपली भेट नाही झाली, कारण सोबतीला मुलगी आहे ना 4थीतली. खूप खूप हाईट घेतली सर कार्यक्रमाने. खूप छान. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अशीच अशीच प्रगती तुमची पुढे पुढे होत जाऊ. मला खूप खूप एक शुभेच्छा. दिवस
नाही नाही, खूप छान सर. एक दिवस हे द्या. DMIT ला मुलं आहेत तर शाळा कॉलेज, फक्त मला येस थोडस दिवाळी तुम्ही म्हटलं पण तुम्ही पण बिझी असाल. येस येस नक्कीच. आता छान आहे सर. येणाऱ्या सॅटर्डेला आपण नातेपुतेला जाताना आपण सोबत असू, त्यावेळेस आपण प्लॅन करूया. नक्की नक्की. येस 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 दिवाळीनंतर वार्षिक परीक्षा जवळ आली, त्यामुळे तर उलट खूप प्रचंड मागणी आणि तुमच्या सेमिनार घेतल्यामुळे मी त्या डायरेक्ट PPT मध्ये तुमचाच फोटो घेतलाय की हे बाबा थँक्यू मी माझे मानसिक आरोग्य सरांकडून शिकलो. काय होतं सर, गुरु सोबत असल्यावर भीती वाटत नाही ना. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू आणि तुमच्या थँक्यू PPT नॉलेज असं आहे ना सर की शिकवताना आम्ही शिकत असतो. थँक्यू सर. खूप थँक्यू छान. थँक्यू आणि म्हणतात ना, माझ्या समोर मुलगीच ट्रेनर बनली सोबत मला. आणि मला खूप छान. तुमच्या बाप लेकीचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. नक्की सर. येस येस चालेल. बघ आताच बारशी मला वाटतं शशिकांत पाटील सरांनी प्रश्न विचारला होता. सर्वात पहिल्यांदा तर फक्त आपल्याला क्लिनिकल पेशंट हाताळताना क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून आपल्याकडे पदवी असणं गरजेचं असतं. इतर वेळेस कोणत्याही काउन्सिलिंगला आपल्याकडे त्याची पदवी असायलाच हवी, हे बंधन नाही. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, ओके. मोटिवेशनल स्पीकर आहे, ट्रेनर आहे, कोच आहे, यासाठी कोणती डिग्री असते का? नाही नाही. नाही सर. कुठल्याही शोपॅकवर आपल्याला आपलं ऑफिस ओपन करता येतं. पण जर तुम्हाला सायकोलॉजिस्ट वापरायचं असेल, त्यावेळी मात्र तुमच्याकडे MS सायकोलॉजी किंवा MSW, त्यामध्ये तुम्हाला जर जे क्लिनिकल पेशंट हाताळायचे असतील तर क्लिनिकल सायकोलॉजी तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं असतं. इतर वेळेस त्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही. असं मी नाही तर मेंटल हेल्थ ऍक्ट 2017 सांगतो. आलं लक्षात? आपण आपल्या कुटुंबात आपल्या अच्छा. मुलांचं दररोज काउन्सिलिंग करत नाही का? येस करतोच सर, ना. येस सर. करतच त्याच असतो सर. पद्धतीने कोणाला मोटिवेशन देण्यासाठी, कोणाला प्रोत्साहन किंवा प्रेरणा निर्माण करण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज लागत नाही. आलं लक्षात? अच्छा अच्छा. नाही, येस मला येस असं वाटलं की सर व्यावसायिक दृष्ट्या आपण जर करायचं असेल तर काय सर डिग्री लागते फक्त का? कारण ICE क्लिनिकल प्रमाणे. सायकोलॉजी किंवा क्लिनिकल आपल्याला MSW कधी लागतं, जेव्हा आपल्याकडे हॉस्पिटलचे पेशंट येतात किंवा मेंटल हेल्थवरचे मेडिसिन घेणारे पेशंट येतात, त्यावेळेस आपल्याला तिथं प्रॉब्लेम येतो. त्यावेळेस आपल्याला PG मस्ट असते. आलं लक्षात? येस सर, येस सर. हं, हं. इतर वेळेस तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या किंवा फाउंडेशनच्या कुठल्याही डिप्लोमा सर्टिफिकेटवर तुम्ही तुमचं काउन्सिलिंग सेशन सुरू करू शकता. ओके सर, ओके. चालेल. आपण खूप वेळ चर्चा केलेली आहे. आता आपण थांबूया. उद्याच्या दररोजच्या सेशनमध्ये आपण भेटूया. मला वाटतं ही बॅच आपली आता शेवटच्या 4-5 दिवसावर आलेली आहे. त्यानंतर आपण DMIT वर बॅच घेतोय आणि त्यानंतर आपण आपल्याच या टीम मेंबरसाठी काही करता येईल का, याच्यावर आपण 3 महिने रिकामं राहतोय. जेणेकरून एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर आता आपल्या भारतापर्यंत टीम पोहोचली. जवळपास आपण 9 राज्यात पोहोचलो. 9 राज्याचे अनेक काउन्सिलर आता आपल्यासोबत जुळत आहेत. म्हणजे हळूहळू आपण खूप मोठी ग्रीप घेत आहोत. ग्रीप तेव्हाच सक्सेस होईल जेव्हा आपल्याला टीम मेंबरला काही ना काही 4 पैसे मिळतील. त्यामुळे इथून पुढचे प्रशिक्षण आपण अशा स्वरूपात तयार करतो की प्रत्यक्ष शिका पण आणि प्रत्यक्ष कमवा पण. म्हणजे जे तुम्ही शिकला त्यावर तुम्हाला काम करावंच लागेल. वेबिनार घ्यावेच लागतील, वर्कशॉप घ्यावेच लागतील. भले कमी ऍडमिशन असतील, पण कमी ऍडमिशन भेटले तरी चालतील, पण काही ना काही आपण आर्थिक उत्पन्न त्यातून कमवलं पाहिजे. हळूहळू एक एक पाऊल पुढे गेलं पाहिजे आणि आपण काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये खूप मोठे यश मिळवलं पाहिजे. येते लक्षात? हो सर. हो डॉक्टर सर. पाटील सर जुळलेले सर. आहेत. नमस्कार पाटील सर. सर नमस्ते नमस्ते. हा नमस्कार सर. नमस्कार. सर हे सेशन बघून एकच जाणवलं, हम्म, तुझं आहे तुझं पाशी पण जागा भुललं अशी. हम्म, म्हणजे जे लोक भटकलेले आहेत किंवा ज्यांचे रस्ते चुकलेले आहेत, हम्म. अशा लोकांना आपण योग्य मार्ग दाखवत आहेत. हे खरंच कौतुकास्पद आहे सध्या तरी. थँक्यू सर. आणि नोकऱ्यांचे तर प्रॉब्लेम आहेतच. हम्म, प्रचंड महागाई वाढतीये आणि अशा याच्यामध्ये जर एंटरप्रिनरशिप जर झाले सगळे लोक हम्म. तर बराच चांगला मार्ग निघू शकतो. येस. नाही तर याच्यात मग डिग्र्या, तुमच्यावर मी खूप मोठी जबाबदारी PhD, देणार आहे. मोठे मोठे ऑफिसर्स, येस प्रोफेसर्स, बरेचसे लोक रिकामे बसलेले आहेत. येस 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 कोणी आंदोलन करताय, कोणी झेंडे काढतायत. पण जर उद्योगधंदे जर आपण सुरू केले समजा, तर आपण गरिबीवरती नक्कीच मात करू शकतो. नक्कीच 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 तुमची मदत आम्हाला इथं लागेल. थोडंसं वैद्यकीय नॉलेज देण्याकरिता असेल, शुअर शुअर मेडिसिन डेफिनेटली. डिपार्टमेंट जेव्हा येईल तेव्हा तिथं लागेल.
तुमची डॉक्टर बालाजी गाडेकर सरांची आम्हाला इथं खूप मदत लागेल, जेणेकरून कुठलाही कसाही आपल्याकडे काउन्सिलिंगला आलेला असेल, विद्यार्थी असेल, पालक असेल, काही असेल, तर सर्व बाजूने आपण कसं त्यांना मदत करू शकू अशा पद्धतीनं आपण वर्क करतोय. तुमचे पण आपण इथं 8 दिवसाचे काही विषयावर सेशन ठेवतोय. मागे चर्चा झाल्याप्रमाणे मी तुम्हाला नक्की घेऊया. अवेअरनेसचा विषय असेल, काय असेल, सर्व इन्फॉर्मेशन देतो. जेणेकरून आपला काउन्सलर किंवा आपला ट्रेनर हा ऑल इन वन असला पाहिजे. काही विचारा, कोणत्याही विचारा त्याकडे ते नॉलेज असायलाच हवं. असं आपण त्यांना किमान 10 विषय तयार करूया. 10 विषयापैकी कुठला तरी एखादा त्यांचा वेबिनार वर्कशॉप चालेल. कुठून ना कुठून 4 पैसे मिळतील. अशीच व्यवस्था पुढचे 3-4 महिने आपण टीओटी म्हणजे ट्रेनिंग ऑफ ट्रेनर या याच्यात आपण करणार आहोत. गुड 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 ग्रेट. येस येस येस. मग नयना मॅडमकडे, बालाजी गीते सरांकडे, स्पेशल चाइल्डच्या पालकांना आपण त्या मुलांना कशा थेरपी दिल्या पाहिजे याच्यावरच ट्रेनिंग करण्याची जबाबदारी सोपवू आणि ते ट्रेनिंग आपले सर्व काउन्सलर शिकतील. जे आपले सर्व काउन्सलर, आपले सर्व ट्रेनर हे स्पेशल चाइल्ड थेरपिस्ट सुद्धा बनतील आणि ते त्यांच्या पालकांना सांगतील की तुम्ही तुमच्या मुलाचं कसं थेरपीवर काम करायला हवं. इथं आपल्याला हे काम करायचंय. येस सर, रेडी सर. येस 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 सर. येस येस. चालेल, थांबूया. उद्या आपल्या नियमित कार्यशाळेमध्ये भेटूया. सर्वांना तुमच्या सर उज्ज्वल भविष्यासाठी. येस, बोला. सर नमस्कार. उपस्थित नमस्कार. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी नाशिकहून डॉक्टर नाझिया सय्यद बोलते आणि येस, आय एम बोला. पर्सिंग मास्टर इन सायकोलॉजी ऑल्सो. अरे मी वा, थोडंसं छान. ओपीडी असल्यामुळे ना उशिरा जॉईन झाले. तर मला येस. सुरुवातीपासून जर प्रोग्रामची माहिती कळाली तर उत्तम, जेणेकरून मला पुढचा मग विचार करायला. नक्कीच नक्कीच. बालाजी गीते सर, तुम्ही बोला प्लीज. आतापर्यंत जे जे काय आपण चर्चा केली त्याच्यावर थोडस सर्वांना ओव्हरव्ह्यू कळेल तुमच्या याच्यातून. येस. सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली सरांच्या एवढ्या सेशनचं लगेच रिव्हिजन घेणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे माझ्यासाठी. तरी पण थोडंसं ओव्हरव्ह्यू करण्याचा प्रयत्न करतो. आज सगळ्यात सुरुवातीला सरांनी ऍक्च्युअल मध्ये जो काउन्सलर आहे किंवा जो सायकोलॉजिस्ट आहे, जो स्पीकर आहे, ट्रेनर आहे, तो नेमका मागं का पडतोय याची जाणीव करून देण्याचं काम केलेलं आहे. बाकी ऍक्शन प्लॅन वगैरे सर्व तर दिलाच सरांनी, परंतु नेमकं मागं पडण्याचं कारण काय आहे, आपण ऍक्शन बरोबर काय येत नाहीयेत, नेमकं आपल्या कुठल्या चुका होत आहेत, त्या चुका आपल्याला सांगून द्या. आणखी एक महत्वाचे 2-4 हायलाइट्स टाकतो फक्त महत्वाच्या, की आपण रेसचे घोडे का होत नाहीयेत. आपण काउन्सलर असून, आपण डीएमआयटी एक्सपर्ट असून आपण रेसचे घोडे का होत नाहीत हे सरांनी आज दाखवून दिलं. आपण ऍक्शन मोडवर का राहत नाहीत वारंवार हे पण सरांनी दाखवून दिलं. आणि विशेष म्हणजे हा ट्रेनिंग जे काही आहे, ट्रेनिंग इंडस्ट्री, ही ट्रेनिंग इंडस्ट्री विदाऊट भांडवल, जे भांडवल कुठलं याच्यामध्ये, तर ते आर्थिक नाहीये, कुठल्या जागेचं नाहीये, ते फक्त आपल्या वेळेचं आणि संयमाचं भांडवल हे या सरांनी दाखवून दिलं. हे खूप महत्वाचं मला शिकायला मिळालं. सर्वांना तर शिकायलाच मिळालं, पण मला शिकायला मिळालं. नेमकं आपल्या चुका काय होत्या ते सरांनी दाखवून दिल्या. दुसरं म्हणजे सरांनी आपण सर्वांनी एकमेकांनी हातात हात घालून जर काम केलं तर आपले सर्व लोक प्रत्येकाला मग उपयोगी येतील, प्रत्येकाचं ज्ञान एकमेकाला वाटून घेता येईल आणि ते ज्ञान आपण आपल्या अर्थार्जनासाठी कसं वापरू हे आज सरांनी शिकवलं. जे काही बेसिक स्टेप्स होत्या त्या स्टेप्स सांगितल्या. त्या स्टेप्स मधनं पहिली स्टेप काय असेल, सुरुवातीला जाणीव निर्मिती सरांनी केली. त्यानंतर आपण ऍक्शन मोडवर काय यायला पाहिजे आणि त्यामधनं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते आणि ऑनलाईन ट्रेनिंग इंडस्ट्री काय आहे. त्यानंतर आपण सर्व काही आपले जे ऑल इन ऑल प्रोडक्ट असला पाहिजे आपल्याकडं, मल्टिपल प्रोडक्ट असले पाहिजे आणि ते मल्टिपल प्रोडक्ट घेऊन आपण कसं अर्थार्जन करू शकू हे सरांनी आज शिकवलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद सर. खूप छान, खूप छान, खूप छान. धुमाळ सर, राजेंद्र धुमाळ सर, नमस्कार. शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडून आणि तुमच्याकडून शेवट पण आजच्या सेशनचा. आवाज येत नाहीये. हॅलो. हा, आता आला, बोला. हा, कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पडलाय मला. कारण तुम्हाला जेव्हा मी ऐकलं तेव्हा पहिल्याच पिरियड मध्ये तुमच्या प्रेमात पडलं होतं सर. लव्ह थँक्यू ॲट सर. फर्स्ट साईट काय म्हणतात, मी मुलींबद्दल नाही पण मी तुमच्या प्रेमात पडलो होतो आणि हा माणूस माझ्या आयुष्यामध्ये कायम असला पाहिजे तेव्हा मी पण घेतला होता आणि तेव्हापासून आपण एकत्र आहोत.
आणि तुमचा सगळा मानसिक आरोग्य चळवळीतला सगळा जो प्रवास आहे तो मी पाहतोय, पाहिलेला सर आहे. मी आवाज सगळ्या आवाज येत नाही. हॅलो, तुमच्या मोबाईलचा आवाज लहान आहे का चेक करा. येतोय आवाज. येतोय, थोडा लहान येतोय येतोय. सर. येतोय येतोय येतोय, सर. कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. त्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. तुम्ही कशा पद्धतीचा अभ्यास करताय, किती करताय आणि कशा पद्धतीने करताय सगळं पाहतोय मी सर. आणि मला इतरांना आपले सगळे जे उपस्थित आहेत त्यांना मला सांगू इच्छितो मी, की सर जरी म्हटले की हा 2 तासाचा फक्त आपण 2 तासात फक्त काम करू शकतो, तर तसं नसून आपल्याला जर खूप यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल आणि आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास मिळवायचा असेल, तर ह्या विषयामध्ये खूप प्रावीण्य मिळवावं लागतं. कारण हा 2 तास जरी आपण बोलत असलो तरी आपल्याला 24 तास काम करावं लागेल ह्या गोष्टीवर. कारण सरांकडं मी पाहतोय की सर उठता बसता चालता फिरता पाहता सगळीकडे त्यांच्याकडे हेच विषय असतात की ह्याच्यातून मला काय घेता येईल आणि समोरच्याला काय देता येईल, हाच विचार ते नेहमी करत असतात. आणि ह्या विचाराच्या साखळीमध्ये सतत असल्यामुळे त्यांना विविध विविध कल्पना सुचतात, विविध नॉलेज मिळतं आणि ते सतत गोळा करत असतात. जिथे मिळेल तिथून घेत असतात. आणि प्रत्येक काउन्सिलिंग मध्ये सुद्धा ते शिकण्याची वृत्ती आहे त्यांची, की ती लाजवाब आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांच्या प्रत्येक प्रत्येक माहिती देताना जी काही उदाहरणं येतात ती अगदी चपखल असतात. आणि ते प्रत्येक विषय असा सविस्तर, मुद्देसूद, उपयुक्त, महत्वाची अशीच माहिती देतात. त्या विषयाला सोडून त्यांचं कधीही वेगळं बोलणं होत नाही. अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं असतं. याचा अर्थ आपल्याला ते जमण्यासाठी सुद्धा खूप एफर्ट घ्यावे लागेल. सर बऱ्याच वेळा म्हणतात की खरंच आहे त्या गोष्टी, की एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर सर्वस्व अर्पण करावं लागतं. मग तिथं ध्यान आपलं असेल, वेळ असेल, आपलं कार्य असेल, आपलं लिखाण असेल, आपलं वाचन असेल, कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर तोच सब्जेक्ट घेऊन जर गेलात तर खूप माहिती मिळू शकते. आता कॉन्फिडन्सचा विषय जर घ्यायचा म्हटलं, आपल्याला तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये खरंच जायचं असेल तर मला तरी वाटतं की सुरुवातीला आपण आपल्या कुटुंबापासून स्वतःला सुरुवात केली पाहिजे. स्वतःमध्ये बदल करून सुरुवात केली तर तो कॉन्फिडन्स हळूहळू डेव्हलप होतो. मग त्या आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्ती असतील तिथून सुरुवात करा, नंतर आपल्या मित्रमंडळीमध्ये असेल त्यांच्यामध्ये सुरुवात करा, नंतर आपल्या नातेवाईकांमध्ये करा. आणि ह्या सगळ्यांशी चर्चा करत असताना तुम्हाला जो कॉन्फिडन्स मिळेल तो तुमच्या पुढे तुम्हाला बिझनेससाठी कॉन्फिडन्स मिळाल्यामुळे तो बिझनेस तुम्हाला सुरू करून पुढे तो रन करता येऊ शकतो. आणि मला तरी असं वाटतं की ही सामाजिक चळवळ आहे की मानसिक आरोग्य बिघडलंय हे लोकांना कळत नाहीयेत. आणि कळलं तर ते लोक काउन्सिलरकडे जात नाहीत. ही समाजाची खूप दुःखदायक घटना आहे ऍक्च्युली तसं पाहिलं तर. परंतु मला तरी असं वाटतं की मी पण सुरुवात केलेली आहे की समोरच्या व्यक्तीच्या काही अडचणी असतील, काही दुःख असेल, काही त्रास असेल किंवा काही त्याचं नुकसान होत असेल आणि आपल्या नजरेत जर पडत असेल आणि तो जर व्यक्ती आपल्या ओळखीचा असेल, आपल्या संपर्कातला असेल, तर तुम्ही आहे ना तिथे सुरुवात करा बोलायला. आणि तिथं बोलायला तुम्ही सुरुवात झाल्यानंतर तो माणूस आकृष्ट होईल तुमच्याकडे, की हा समथिंग इज काहीतरी आहे या व्यक्तीमध्ये. आणि त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे अटॅच होईल आणि अटॅच झाल्यानंतर तुम्ही काउन्सिलिंग सुरू करू शकता. आणि हे शिकण्याच्या प्रक्रियामधलाच हा भाग आहे. तुम्ही आता मी कोणाला काउन्सिलिंग करू, कसं करू, कोण माझ्याकडे येईल अशी वाट पाहूच नका अजिबात. जिथं तुम्हाला तुमच्या नजरेत, तुमच्या ज्ञानाच्या कक्षेत सगळ्या गोष्टी तुमच्या संपर्कात येणाऱ्या माणसाचे जे काही दिसेल तुम्हाला ह्या दुःखदायक अडचणीत सुख, तर तुम्ही तिथं बोलायला सुरुवात करा. काउन्सिलिंग हा नंतरचा भाग आहे. बोलायला सुरुवात करा, लोक आकृष्ट होतील आणि तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स आपोआप मिळेल. बोलता बोलताच त्यांच्याकडून तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल की तुमच्याकडे काहीतरी विशेष आहे. आणि हा स्किलचा भाग आहे. जसं तुमचं ज्ञान नॉलेज वाढेल, तुमच्या संपर्कात लोक येतील, तुम्ही बोलायला सुरुवात कराल, तसं तसं तुमचं स्किल खूप छान प्रकारे वाढेल. तर सरांचा अभ्यास करत असताना मी खूप ऑब्झर्व केलं. सर फक्त पहिल्यांदा मानसिक आरोग्यावर बोलत होते, पण ते नेहमी विचार करतात असा
की हे जे सांगतो ना ह्याला सपोर्टिंग अजून काय काय देता येईल. जसं की आपण हॉटेलमध्ये एखाद्या गेलो तर एखादी डिश कशी सजवून दिली जाते, वस्तू तर एकच असते पण सजवणं किती सुंदर असतं आणि त्याचे आपल्याला खायला किती आनंद भेटतो आणि आपण गोडीने आवडीने ते खातो. तसं सर एकच विषय घेऊन जेव्हा सांगायला सुरुवात करतात तिथे नेहमी विचार करतात की हा विषय मला कसं रंगवून सांगता येईल, विविध विविध विषयाला एकत्र करून हा विषय कसा फुलवता येईल हे सगळं सांगत असतात. मग त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य सांगताना त्यांनी सुरुवात केली. DMIT तर त्यांच्या कक्षेत पण नव्हतं, पण त्या माणसांनी सरांनी म्हणजे DMITचा एवढा अभ्यास केला की DMITची प्रॅक्टिस करणारे लोक चाट पडली की अरे हा माणूस DMITचं एवढं नॉलेज कुठून घेतलं या माणसाने. म्हणजे हे जे नॉलेज घेऊन आपल्याला DMIT थ्रू काउन्सिलिंग कसं करायचं, आपल्या आयुष्यामध्ये इन्कम कसं वाढवायचं, हे सगळा ध्यास घेऊन सर चाललेत. त्याच्यानंतर परत दुसरा विषय घेतला ऊर्जाशास्त्र असेल तर ऊर्जाशास्त्राचा सुद्धा चांगला अभ्यास करून जे पंचतत्व आहेत आपल्या ह्या ब्रह्मांडामध्ये त्या पंचतत्वांचा अभ्यास करून ते काउन्सिलिंग मध्ये कसं घेता येईल, काय कल्पना असू शकते. म्हणजे एखाद्याने एखाद्या विषयामध्ये तळात जायचं असेल, त्याचा गाभा घ्यायचा असेल, त्याचा विस्तार पाहायचा असेल आणि त्याची उंची पाहायची असेल तर सरांकडून शिकावं. असं ते सब्जेक्ट एखाद्या सब्जेक्टला वाहून घेतात ते. त्याच्यानंतर ऊर्जाशास्त्रानंतर मेडिटेशन मध्ये घुसले सर. तर मेडिटेशनचे प्रकार, त्याचे पद्धती ह्या सगळं शिकवायला सुरुवात केली. आता कहर म्हणजे आता त्यांनी ट्रेनिंग कोच असं रहस्य ते अभ्यास करून आपल्या पुढे मांडतायत. आणि किती तळमळ माणसाची किती तळमळ. एखादा विषय न्यायचा म्हटल्यानंतर आणि इतकं भरभरून देतो हा माणूस की काही शिल्लक ठेवायचं का नाही असा विषय पडतो. आणि ह्या विषयामध्ये लोकांनी सहभाग घ्यावा, सर्वांची प्रगती व्हावी, समाजातील दुःख वेदना नष्ट व्हाव्यात हा ध्यास घेऊन काम करतंय. आणि ह्या ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन साठी सर सर्वस्व अर्पण करतायत. मी त्यांचं घरगुती पण गोष्ट पाहतोय, घरात वेळ देत नाहीत. मला माझी तक्रार पण आहे त्याबाबत त्यांच्याकडे. पण एक काहीतरी त्याग असल्याशिवाय किंवा एखादी गोष्ट मिळवायची म्हटल्यानंतर काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, सोडून पण द्यावे लागतात. मी वहिनींशी बोलत असतो कधी कधी या विषयावर. पण असं आहे की एखादा माणूस खूप काय करत असेल तर होतं थोडंसं कुटुंबाकडे दुर्लक्ष. पण ती जी सरांची जी काम करण्याची तळमळ, ते विषयाचा अभ्यास, त्याचा ध्यास हे पाहिल्यानंतर खरं अशी माणसं समाजामध्ये खूप कमी आहेत. फक्त घेण्याच्या दृष्टिकोनातून लोक देतात पण हे नुसतं देण्याचाच विषय येतोय. हा जो सरांचा खूप मोठा गुण आहे आणि त्यांचा जी चळवळ आहे ती आपण खूप पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण सहभागी होऊयात. आणि ही चळवळ घरोघरी दारोदारी आपण नेऊयात, आपापल्या पद्धतीने नेऊयात. पण त्यासाठी कष्ट, मेहनत, अभ्यास सगळ्या गोष्टी आपण नक्की करूयात. सर त्यासाठी आपल्यासाठी सर खूपच अवेलेबल आहेत. आणि असं व्यक्तिमत्व जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच आपण आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं भलं करू. आणि हीच अपेक्षा ठेवतो आणि हेच माझी इच्छा आहे. आणि आपण थँक्यू सर. सर्वजण त्या पद्धतीने पुढे वाटचाल करूयात. थँक्यू धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. चालेल, थांबायचं. येस सर. येस सर. ओके. Well, थँक चालेल. यू. थँक welcome. यू Welcome all of you. सो मच. Welcome. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट Welcome all सेशन of you. झालंय Good night. आजचं. Good night. Good night. थँक्यू थँक्यू सर. सर. गुड नाईट. सर. Good night all of you. Good night. गुड नाईट. Good गुड night. नाईट ऑल ऑफ सर. यू. गुड नाईट टू ऑल. गुड नाईट. Good night. Good night.